वाटते. कार्लेकर सर ज्यांनी कालची 2 व्याख्यानं दिली ते इथं आहेत, तेव्हा मला एक थोडंसं दडपणही आहे, की सरांच्या समोर आपल्याला बोलायचं आहे. आता सरांनी परिचय करून दिला, पंडित सरांनी. तसं मी आघारकर संशोधन संस्था ही पुण्याची DSTची संस्था आहे, तिथं काम करतो आणि प्लांट इकॉलॉजी, वनस्पतींची जी पारिस्थितिकी आहे ती समजून घेणे हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा संशोधनाचा विषय. आणि नेहमी वनस्पतींचा अभ्यास करताना वनस्पतींकडं कुठल्या अनुषंगानं बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, तर ते त्यांची अडॅप्टेशन, त्यांच्या जी अनुकूलनं असतात, अ, बदल करून घेण्याची जी त्यांच्यामध्ये त्यांनी जे बदल करून घेतलेत त्या बदलत्या परिस्थितीशी, ती समजून घेणं म्हणजे वनस्पती समजून घेणं, असं मला वाटतंय. सर, स्क्रीनवर कोणीतरी हे करतंय, ते तुम्ही जरा हॅलो. डिसेबल अनोटेशन्स फॉर अदर्स. केलं मी. हो, केलं. तर ही अडॅप्टेशन म्हणजे बदल. हा सर, एक मिनिट, ते तुझं प्रेझेंटेशन बंद कर. काल सांगूनही परत कोणतरी हे करतंय, खूपच वाईट आहे. मला असं आपल्या या ग्रुपकडनं अपेक्षित नाहीये, पण खरं कालही झालं, आजही झालं, आणखी आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. चल, चालू कर. तर मी म्हणलं तसं वनस्पतींकडे कुठल्या यांनी बघितलं पाहिजे ऍज अ सायंटिस्ट म्हणून मला वाटतं, आणि मी हा दृष्टिकोन लोकांसमोर मांडण्याचा नेहमी प्रयत्न करतो. ते म्हणजे त्यांच्यात जी बदल त्यांनी करून घेतलेत, अनुकूलनं झालेत. आणि तुमचे सगळे आता तुम्ही जाणकार अभ्यासक आहात निसर्गाचे, तर तुम्हाला माहिती असेल डार्विननी हा जो कन्सेप्ट मांडला होता की नॅचरल सिलेक्शन, सो इव्होल्युशन थ्रू नॅचरल सिलेक्शन. सो नॅचरल सिलेक्शन मध्ये एखाद्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी सजीव जे स्वतःमध्ये बदल करतात, ते बदल ही नॅचरल सिलेक्शनची किंवा निसर्ग निवडीची प्रक्रिया फिल्टर करत जाते आणि त्यातून त्या परिस्थितीला अनुकूल असलेले बदल हे टिकून राहतात आणि त्या सजीवांना जास्ती पुनरुत्पादनाची, रिप्रोडक्शनची संधी मिळते. आणि रिप्रोडक्शनची संधी मिळाल्यामुळे त्यांचे जे वंशज आहेत ते त्या अधिवासामध्ये किंवा त्या निशमध्ये किंवा त्या इकोसिस्टीम मध्ये वाढत जातात. आणि अशा रीतीनं ते जे अनुकूलन आहे ते मुळात झालेलं असतं एका म्युटेशन नावाच्या एका रँडम प्रक्रियेने. त्याच्यातून आलेलं अनुकूलन हे पुढे जात राहतं. तर अशा रीतीनं ही अनुकूलनं होत जातात आणि त्या अनुकूलनं कशी वनस्पतींनी किंवा प्राण्यांनी दाखवलेत एखाद्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी, आणि त्यामुळे ते आज तिथे आहेत हे बघणं हा सगळ्यात माझा आवडीचा विषय आहे. आणि वनस्पतींचं सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे हालचाल. त्यांना लोकोमोशन शक्य नाही. प्राण्यांसारखं समजा परिस्थिती बदलली तर ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या परिस्थितीला टाळू शकतात. जी विपरीत परिस्थिती आहे, अनुकूल नसलेली परिस्थिती. पण वनस्पतींना हे शक्य नसतं. तर त्यांना टिकून राहण्यासाठी आहे त्याच ठिकाणी त्यांना आयुष्यभर काढायचंय. अगदी काही थोडे अपवाद वगळता, किंवा उदाहरणार्थ आज आपण काही फ्लोटिंग प्लांटचा उल्लेख करू, ते बदलू शकतात आपली जागा किंवा त्यांची बदलते. पण बहुतांश वनस्पतींना आपली जागा बदलता येत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी आवश्यक असलेली, त्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली जे गोष्टी आहेत ते त्यांना त्याच्यासाठी स्वतःत बदल करावे लागतात आणि तसं पुढे जावं लागतं. तर आजच्या व्याख्यानात पुढच्या 40 मिनिटात आपण वनस्पतींनी पाण्यासंदर्भात जी काही अनुकूलनं केलेली आहेत आणि जी महत्वाची अनुकूलनं आहेत ती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की पाणी, वनस्पती मुळात सगळे सजीव हे समुद्रात म्हणजे एका अर्थाने पाण्यातच तयार झाले आणि त्यानंतर ते पृथ्वीवर आले, जमिनीवर आले. आणि जमिनीवर त्यांनी विशेषतः वनस्पतींचा बोलायचं झालं तर त्यांनी अनेक बदल स्वतःमध्ये विकसित केले आणि त्या बदलांना ते बदल टिकून राहिले आणि मग त्यांची विविधता आत्ताची पृथ्वीवर आहे ती सगळी वाढली. तर हे महत्वाचे बदल म्हणजे त्यांना पाण्यातून जमिनीवर येण्यासाठी कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे पाणी वाहून नेतील अशा ऊतींचा विकास करावा लागला. आणि पाणी हे एका वेळी ज्यांना मुबलक उपलब्ध होतं, जी शेवाळं होती समुद्रात वाढणारी, त्यांना काही पाणी कंडक्ट करण्यासाठी, पाणी वाहून नेण्यासाठी विशेष काही गरज करावी लागली नाही, काही विशेष प्रयोजन करावं लागलं नाही. पण त्या जेव्हा जमिनीवर आल्या तेव्हा त्यांना कंडक्शनसाठी विशेष प्रयोजन करावं लागलं. आणि हे विशेष प्रयोजन म्हणजे तुम्हाला माहितीये की जायंट रेडवूड सारखी अत्यंत उत्तुंग वृक्ष असलेली जंगल आहेत, किंवा आपल्याकडेही तुम्ही बघितलं चांगल्या सदाहरित जंगलामध्ये गेलात तर खूप उंच असे वृक्ष, 50-50 मीटर
पर्यंत उंच जातील असे वृक्ष आपल्याला सहज दिसू शकतात. आणि त्याचं शेवटचं टोकाचं जे पान असतं ते सुद्धा हिरवंगार असतं. तर त्याच्यासाठी पाणी हे सगळं वाहून त्यांना न्यावं लागतं. आणि ते पाणी वाहून नेण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बदल आहेत, अनुकूलन आहेत, ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तर आपण थोडक्यात पहिल्या काही स्लाइड्समध्ये पाण्याचं वहन कसं होतं ते समजून घेऊ आणि मग विशेषतः जास्ती पाणी असेल, कमी पाणी असेल, सीझनल पाणी असेल, की थोडाच काळ उपलब्ध असेल, त्याच्यासाठी वनस्पती नेमकं कसं त्याला अप्रोच करतात, हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, की फ्लोएम म्हणजे जलवाहिनी, फ्लोएम म्हणजे रसवाहिनी ही अन्नाचं वहन करते आणि झायलेम म्हणजे जलवाहिनी पाण्याचं वहन करते. तर पाणी आणि मिनरल्स ही जमिनीमध्ये असतात आणि ती रूट्स वाटे मुळांद्वारे शोषली जातात आणि वर शेंड्यापर्यंत, पानांपर्यंत ती पोहोचवली जातात. याच्यासाठी हा सगळा ट्रान्सपोर्ट जो असतो तो झायलेम मधून होतो. त्यानंतर झायलेम आणि फ्लोएम म्हणजे जलवाहिनी आणि अन्नवाहिनीतला मुख्य फरक हा की फ्लोएममध्ये अन्नवाहिनीमध्ये दोन्ही बाजूनी अन्नाचा प्रवास चालू असतो, की वरून खाली सुद्धा चालू असतो आणि खालून वर सुद्धा चालू असतो. म्हणजे मुळाच्या एखाद्या जस्ट खोड जिथं जमिनीला लागलेलं आहे, फुटलेलं आहे एखादं पान, तर त्या ठिकाणी अन्न तयार होत असेल, तर तेही अन्न शेंड्यापर्यंत त्यांना पोहोचावं लागतं. त्या वरच्या दिशेने त्या अन्नाचा प्रवास करावा लागतो आणि खालच्या दिशेने रूट्सला, विशेषतः रूट्सला अन्नाची गरज कशासाठी असते, तर त्यांच्या सगळ्या मेटाबॉलिक चयापचयाच्या प्रक्रिया आहेत मुळांच्या, त्या करण्यासाठी त्यातली मुख्य आहे रेस्पिरेशन. म्हणजे त्यांना अन्न जे या पाणी ओढून घेणे, पाणी पुश करणे, त्यांची स्वतःची सेल ऍक्टिव्ह राहण्यासाठी लागणारी सगळी जी एनर्जी आहे, ही सगळी पानांद्वारे जे फोटोसिंथेसिसमध्ये प्रकाश संश्लेषणात अन्न तयार होतं त्याच्याद्वारे केली जाते आणि ते अन्न खाली जमिनीत मुळातपर्यंत पोहोचवलं जातं. त्या मुख्य या स्लाइडचा उद्देश हा की जलवाहिनी आणि रसवाहिन्यातला मुख्य फरक असाच आहे, की एका दिशेने कंडक्शन होतं आणि फ्लोएममध्ये दोन्ही दिशेने कंडक्शन होतं आणि वॉटर आणि मिनरल्स ही आपल्या झायलेमध्ये जलवाहिन्यांनी वरपर्यंत पोहोचवली जातात. पण आता गेल्या काही वर्षाच्या संशोधनात असं लक्षात आलंय, की हा मुळांनी जे अन्न आहे, मुळांनी जे पाणी आहे आणि मिनरल्स आहे, हे मुळांच्या सोबतीनं त्यांच्या जोडीनं एक सहजीवी आहे. एक प्रकारचं सहजीवन आहे मुळांचं आणि एका विशिष्ट प्रकारचं फंजायचं, विशिष्ट प्रकारच्या बुरशांचं आणि या बुरशांचे तंतू हे मुळाशी संलग्न असतात, त्यांच्याशी जोडले गेलेले असतात आणि ते संलग्न तंतू काय करतात, जमिनीत ज्या छोट्या-छोट्या भागात मिनरल्स लपलेली आहेत, मूलद्रव्य लपलेली आहेत किंवा पाणी लपलेलं आहे, त्या ठिकाणांपर्यंत जिथं मुळांना, छोट्या मुळांना, मुळांच्या फांद्यांना पोहोचता येत नाही, अशा ठिकाणांपर्यंत पोहोचून ही मिनरल्स त्याच्यातली शोषून घेतात, पाणी शोषून घेतात आणि मुळापर्यंत पोहोचवतात. तर हे एक विशिष्ट प्रकारचं सहजीवन अगदी आत्ताच उजेडात येतंय आणि लोकं त्याच्या संदर्भातला अभ्यास करतायत आणि ह्याला हे जे फंजायचं जे नेटवर्क आहे, म्हणजे एक प्रकारचं विस्तीर्ण असं जाळं आहे, जे जमिनीमध्ये पसरलंय आणि मुळांना जोडतंय आणि ते फक्त एकाच मुळांना अन्न पुरवठा करतंय, पाणी पुरवठा, अन्न नाही, मिनरल्सचा, न्यूट्रिएंट्सचा पुरवठा करते, पाणी पुरवठा करते, असं नाही. तर 2 वृक्ष सुद्धा त्यांनी एकमेकांशी कनेक्ट केलेले असतात आणि वृक्षांमधला जो काही संवाद चालू असतो, एका झाडाची भाषा, एका झाडाची काही जे शब्द असतील ते दुसऱ्याला पोहोचवणे, या जायंट वूड वेबद्वारे केलं जातं. तर हा जायंट वूड वेब एकदम सध्या प्रचलित असलेला अभ्यासाचा भाग आहे आणि तो पाणी कंडक्ट करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून मी जाता याचा महत्वाचा उल्लेख केला. आता मुळांनी वाटे जे पाणी शोषून घेतलं आणि ते शेंड्याच्या टोकापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर त्याचं पुढं काय होतं? तर पुढे एक ट्रान्सपिरेशन किंवा बाष्पोत्सर्जन नावाची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया मी सांगून ठेवतो कारण पुढे मी याच्या संदर्भात थोडंसं बोलणार आहे. त्या बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्वारे असं होतं की पाणी जे आहे ते स्टोमॅटा किंवा पर्णरंध्र जे असतात, त्या पर्णरंध्रावाटे बाहेर टाकलं जातं. ते पाणी पर्णरंध्राद्वारे जेव्हा बाहेर टाकलं जातं, तेव्हा या स्टोमॅटा ओपन होतात आणि अशा रीतीने कंटिन्युअस फिल्म, एक कंटिन्युअस लेयर असा पाण्याचा मुळापासून ते मधल्या झायलेम, खोडापासून ते पानापर्यंत, पानातून पर्णरंध्राद्वारे असा एक पाण्याचा पूर्ण चॅनल तयार होतो, एक अशी फिल्म तयार होते आणि हे एकदा बाहेर पडलं ह्याच्यातून, पर्णरंध्रातून, या ट्रान्सपिरेशन बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्वारे पाणी, की मग त्याच्या वाटे नवीन पाणी जमिनीतून खेचलं जातं आणि असा एक कॉलम सारखा कंटिन्युअस झाडामध्ये ऍक्टिव्ह राहतो.
आणि खूप लोक हा प्रश्न सारखा विचारतात आणि याचं उत्तर मी नेहमी देतो, की झाडं म्हणजे वृक्ष नेमके मरतात कधी? तर ते मरतात कधी, तर यांची जी झायलेम आहे, म्हणजे जी जलवाहिन्या आहेत, त्या जलवाहिन्यात अशा प्रकारे हवा साठली गेली, की तो जो पाण्याचा कॉलम ब्रेक झाला, की मग झाडं मरतात. मग तुम्ही काही करू शकत नाही. एका स्टेजपर्यंत तुम्ही झाडाला पाणी नाही घातलं, तरी तो काही प्रकारे, काही प्रमाणात पाणी या जलवाहिन्यामध्ये, पानामध्ये, मुळामध्ये साठवून ठेवतो. पण ते सुकत गेलं आणि या पाण्याच्या कॉलमच्या मध्ये-मध्ये एअर बबल्स तयार झाले आणि अशी परिस्थिती निर्माण झाली, की परत पुन्हा हा कंटिन्युअस वॉटर चॅनल तयार होणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली, की जनरली झाडं मरतात. पण या प्रक्रियेलाही, या मरण्याच्या प्रक्रियेलाही उत्तर म्हणून एक विशिष्ट प्रकारची झाडं आहेत, ज्यांचं एक अडॅप्टेशन आहे, त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. तर असं पाण्याचं झाडामध्ये वहन होतं. तर खरं तर पाण्याचं वहन झाडामधलं हाच विषय जर बोलायचा ठरवला असता, तर ह्यालाच आपल्याला 1 तास लागला असता. पण त्यावेळी मी थोडक्यात सांगितलं, की मुळाद्वारे शोषलं गेलेलं पाणी, त्याचा एक कंटिन्युअस होणारा चॅनल, तो मुळं, खोड, पानं आणि स्टोमॅटा वाटे बाहेर टाकणे. तर या स्टोमॅटाचा उल्लेख मी विशेषतः परत एकदा पुढच्या एका अडॅप्टेशनच्या संदर्भात करणार आहे. पण जगामध्ये निसर्गतः तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या 2 टोकाच्या परिस्थिती असतात. म्हणजे एकतर भरपूर पाणी उपलब्ध आहे तुम्हाला, की तुम्ही इनंडेटेड आहात, म्हणजे बुडलेले आहात. म्हणजे अ, अतिवृष्टी आहे आणि एका बाजूला अवर्षण आहे, की जिकडे पाण्याची अजिबात उपलब्धता नाही. अशा 2 टोकाच्या आणि काहीशा विषम परिस्थिती जगात सगळीकडे असतात. असतात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या दोन्ही अधिवासामध्ये वनस्पती वाढतात आणि याच्या मधले आदले या 2 टोकाच्या मध्ये हे 2 एक रेषा आहे. त्याच्या 2 टोकावर हे एका एका बाजूला अतिरिक्त पाणी, इनंडेशन आहे आणि एका बाजूला हे पूर्ण डेसिकेशन आहे, अवर्षण आणि अतिवृष्टी. त्याच्या मधल्या-अधल्या ज्या सगळे बिंदू आहेत, तिथं वेगवेगळ्या परिसंस्था किंवा वेगवेगळ्या अधिवास, वेगवेगळ्या निषेध तिथं असतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी वनस्पतींनी त्यांच्यामध्ये बदल केलेले असतात. तर पहिल्या काही स्लाइड्समध्ये आपण समजून घेऊ, की अतिरिक्त पाणी ज्या ठिकाणी आहे, त्यासाठी वनस्पतींनी नेमकं काय केलेलं आहे. तर तुम्हाला माहिती असेल, मार्शी लँड्स किंवा वेट हॅबिटॅट्स हे आपल्या आसपासही भरपूर असतात आणि त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता हे झाडाला, किंवा वनस्पतीला फारसं काही अडचणीचं नसतं. पण मुद्दा असा आहे, की एका भागामध्ये आपण बघितलं, की वनस्पती, ह्या त्यांच्या ज्या स्ट्रक्चरल ब्लॉक्स आहेत, म्हणजे कंडक्टिंग एलिमेंट्स असतील किंवा त्याची लीफ असतील किंवा स्टोरेज ऑर्गन असतील, हे तयार करण्यासाठी त्यांना खूप सारी एनर्जी, खूप सारी शक्ती, म्हणजे एटीपी स्वरूपात, अन्नाच्या स्वरूपात ही एनर्जी खर्च करायला लागते. तर या बाबतीत वनस्पती खूप सिलेक्टिव्ह असतात आणि सिलेक्टिव्ह असणं हे त्यांना निसर्ग निवडीद्वारे मिळालेलं आहे आणि त्यामुळं शक्यतो जास्तीचा खर्च या प्रक्रियेमध्ये, जास्ती कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा कंडक्टिंग टिश्यूज वगैरे काढल्या किंवा वापरल्या, याच्यामध्ये वाचवायचा असतो आणि त्या दृष्टीनं हे सगळे झाडाचं जे काही पाण्याच्या संदर्भातली अनुकूलन आहेत, ती अशी बघितली पाहिजे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी नाहीच आहे, आपण नंतर शेवटच्या भागात याच्याविषयी बोलणार आहोत. त्या ठिकाणी यांना, वनस्पतींना विशेष खर्च यासाठी करावे लागतात, की पाणी साठवलं पाहिजे, पाणी वाहून नेलं पाहिजे, यासाठीच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. आणि याच्या उलट आता आपण ज्या स्लाइड्स बघायला सुरुवात केली आहे, त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी आहे आणि ते पाणी कधी-कधी घातकही ठरू शकतं, की जास्ती पाण्यामध्ये सुद्धा वनस्पतींना चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेससाठी त्यांनी कशी-कशी उत्तरं काढली आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट कराव्या लागतात. ते पिस्टियाचं उदाहरण आहे. पाण्यातल्या पिस्टियासारख्या किंवा आणखीनही काही तरंगणाऱ्या सपुष्प वनस्पतींना सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे जुळवून घ्यावं लागतं एका परिस्थितीशी, म्हणजे परागीभवन. तर बहुतांश तुम्हाला माहिती आहे, परागीभवन करणाऱ्या जमिनीवरच्या टेरेस्ट्रियल ज्या वनस्पती आहेत, त्या कीटकांद्वारे, पक्ष्यांद्वारे किंवा गवतांसारख्या वनस्पती असतील तर ते वाऱ्यांद्वारे परागीभवन करून घेऊ शकतात. पण ॲक्वाटिक वनस्पती ज्या आहेत, त्या मुख्यतः 3 गटात त्याचं क्लासिफिकेशन, काही अभ्यासकांनी जास्ती गट केलेत, पण मुख्य ढोबळमानानं आपल्याला 3 गटात त्यांचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे पूर्णपणे पाण्यात बुडालेल्या वनस्पती आहेत आणि त्या फ्री फ्लोटिंग आहेत. मी मगाशी म्हटलं तसं यांच्यासाठी एका जागी स्थानबद्ध असणे हे काही चॅलेंज नाही. पण ते वाहत राहतात पाण्यामध्ये. तर अशा काही वनस्पती आहेत. काही वनस्पती अशा आहेत, की ज्या सरफेसवर आहेत, तळ्याच्या, नदीच्या किंवा जे काही रिझर्व्हायर असेल त्याच्या. पण तरी त्या बऱ्यापैकी फ्री फ्लोटिंग आहेत. म्हणजे सबमर्ज्ड आहेत, पूर्ण बुडालेले आहेत आणि फ्लोटिंग आहेत. सरफेसवर आहेत, त्या फ्री फ्लोटिंग आहेत.
आणि तिसऱ्या गटातल्या वनस्पती म्हणजे ज्या कडेला, हा जो किनारे असतात या नद्यांचे किनारे किंवा तलावांचे आणि याचे कडा असतात, त्या कडांवर वाढणाऱ्या जमिनीतच ज्यांची मुळं आहेत, पण त्यांचा काही शरीराचा भाग हा पाण्यात असतो आणि त्याच्यातल्या काही वनस्पती पाण्याबाहेर डोकावतातही. काही वनस्पती पूर्ण आपली जीवन प्रक्रिया पाण्यातच रूटेड आहेत तरी पाण्यातच राहतात आणि काही त्याच्यातून या सरफेसच्या वर येऊन मग त्यांना फुलं येऊ शकतात. तर बहुतांश करून यातल्या सबमर्ज्ड वनस्पती आहेत त्यांना पक्षी, प्राणी, कीटक यांच्याद्वारे परागीभवन होणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे मग यांची जी फुलं आहेत ती अत्यंत सहज वनस्पती शास्त्रज्ञांच्याही कदाचित नजरेला न येणारी अशी छोटी फुलं आहेत आणि सगळं यांचं या फुलांचं परागीभवन हे पाण्याद्वारेच केलं जातं. त्यामुळं पोलन डिस्पर्सल असो म्हणजे परागीभवन असो किंवा सीड डिस्पर्सल असो, बीज प्रसार असो, तर ते सगळं पाण्यांवरच त्या वनस्पतींना अवलंबून राहावं लागतं. पण अतिरिक्त पाणी जर पेशीमध्ये गेलं तर पेशीच्या मेटाबॉलिझमलाही परिणाम होऊ शकतो. म्हणजे त्याची टर्जिडिटी एक प्रकारे मेंटेन करणे, त्याचं एक ऑस्मॉटिक प्रेशर असतं. ते प्रेशर मेंटेन करणे ही वनस्पतींची फार गरज असते त्या पेशीचं. त्या अतिरिक्त पाणी जाऊ न देणे याच्यासाठी यासारख्या आपण बघतोय तसं की पिस्टिया सारख्या वनस्पती तुम्ही जर बघितल्या तर एक मेणासारखा छोटा थर त्यांच्यावर तयार झालेला असतो आणि याच्याद्वारे ते पाणी स्वतःपासून लांब ठेवतात. आणि मग कडेच्या काही वनस्पती आहेत मी म्हटलं तसं काही वनस्पतींना ज्या पूर्ण सबमर्ज आहेत त्यांना ॲक्वॅटिकच राहावं लागतं आणि पाण्याद्वारेच बीजप्रसार आणि परागीभवन करून घ्यावं लागतं. पण तुम्हाला ही संधी असेल की तुम्ही पाण्यात तुमची मुळं आहेत, चिखलामध्ये तुमच्या शरीराचा काही भाग पाण्यात आहे, पण तुमचं फुलं जर ह्याच्या वर येऊ शकत असतील आणि तुम्ही काठावर वाढत असाल तळ्याच्या किंवा लेकच्या, तर मात्र मग तुम्ही वेगळ्या प्रकारची कीटकांना आकर्षित करणारी फुलं तयार करू शकता आणि त्याच्याद्वारे तुमचं परागीभवन करू शकता. पण अर्थात फुलं आणि हे परागीभवन केलंच, पण अर्थात पानं त्याची जी आहेत, ती पानं मात्र कायमस्वरूपी या अतिरिक्त पाण्याला, जास्तीचं जे पाणी आहे त्याला रेझिस्टंटच राहतात. आता तुम्ही अशा काही तळ्यांमध्ये वाढत असाल, की जिथं न्यूट्रिएंट्सची कमतरता आहे आणि मूलद्रव्य जमिनीमध्ये आपल्याला माहिती आहे, या पाण्यामध्ये खूपशी मूलद्रव्ये नाहीयेत, जिथं वाहतं पाणी आहे, सारखं फ्रेश वॉटर येतं आणि मग तुम्हाला टिकून राहायचं असेल तर टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणजे जमिनीवरच्या वनस्पतींसारखेच काही कीटकभक्षी वनस्पती या तळ्यातल्या पाण्यातही तुम्हाला दिसू शकतात. तर यातली ही एक एक्वॅटिक्स युट्रिक्युलरिया तुम्हाला काही लोकांना तुमच्यातल्या ज्यांना बॉटनीचा अभ्यास करतात त्यांना परिचित असेल की युट्रिक्युलरिया किंवा ज्याला कावळ्याची डोळ्याची वेल किंवा ब्लॅडरवर्ट अशी सगळी नावं आहेत. तर या युट्रिक्युलरियाच्या काही जाती या तळ्यामध्ये तरंगत्या अवस्थेत दिसतात आणि सगळ्यात महत्वाचा युट्रिक्युलरिया मधला टेरेस्ट्रियल युट्रिक्युलरिया आणि पाण्यात वाढणारे युट्रिक्युलरिया याच्यातला फरक हा महत्वाचा की बहुतांश या तळ्यातल्या आणि पाण्यातल्या युट्रिक्युलरिया आहेत त्यांची सगळ्यांची फुलं ही पिवळी आणि त्या शेडशी असतात आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या टेरेस्ट्रियल युट्रिक्युलरिया तुमच्यापैकी काशच्या पठारावर काही लोकांनी बघितले असतील. हे ब्लॅडरवर्ट्स हे सगळे निळे असतात. पण या स्लाइडमध्ये तुम्हाला जर कर्सर दिसत असेल तर हे ग्रीन आहेत ते सगळे त्याच्या मुळांवर असणारे ब्लॅडर्स आहेत किंवा हे ट्रॅप्स आहेत आणि या ट्रॅप्समध्ये इन्सेक्ट्स पकडून छोटे पाण्यात असणारे ते त्यांना गरज असणारी न्यूट्रिएंट्स म्हणजे या न्यूट्रिएंट डेफिशियंट वॉटर असेल तर मिनरल्स आणि न्यूट्रिएंट जी त्यांना गरजेची असतात ती सगळी न्यूट्रिएंट शब्द बरोबर नाही मिनरल्स जास्ती बरोबर आहे. ते मिनरल्स ह्याच्यापासून मिळवू शकतात. आता हा एक तिसरा आपण प्रकार बघितला मगाशी मी उल्लेख केला की सबमर्ज फ्री फ्लोटिंग आणि मडी एरिया. तर या ठिकाणी मडी एरिया मध्ये असणारी तुम्ही काही वनस्पती बघू शकता. याच्यात मुख्यतः एक टायफा पाणकणीस नावाची वनस्पती दिसते आणि विशेषतः या प्रकारच्या वनस्पतींना बदल टेरेस्ट्रियल वनस्पतींपेक्षा वेगळा असा करून घ्यावा लागतो की यांना पाण्याचे जे करंट्स असतात त्या पाण्याच्या करंट्समध्ये टिकून राहणे याच्यासाठी इलॅस्टिक टिश्यूज यांचं प्रमाण याच्यामध्ये जास्ती असतं आणि पानं असतात ती फारशी ब्रॉड नसतात तर नॅरो लीफ असतात त्या पाण्याच्या करंट्समध्ये ते सहज टिकून राहू शकतात. तेव्हा मराठीतलं तुम्ही तुकारामांचं महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती हे ऐकलं असेल तर ते अगदी तिथल्या ज्या परिस्थितीचं वर्णन करणारे इकॉलॉजिकल कंडिशन्स आहेत त्याचं वर्णन करणारं हे आहे की त्या इलॅस्टिक टिश्यूज आणि एक ठराविक प्रकारचे ऍसिक्युलर लिनियल अँसेरेट लिव्स म्हणजे
रुंद, फारशी रुंद नसलेली अरुंद पानं या पाण्याच्या करंट्समध्ये टिकून राहू शकतील, असं त्यांचं असं त्यांचं वर्णन त्या करता येतं या पानांचं, आणि ते त्यांचं एक प्रकारचं अडॅप्टेशन आहे. आता ह्या तळ्याचं तुम्ही या चित्रातल्या बघितलं तर याचे काठ हळू-हळू उघडे पडत जाणार आहेत आणि मग काठ उघडे पडले, की तुम्हाला मग त्या उघड्या काठांवर वेगवेगळ्या वनस्पती दिसत राहणार आहेत. तर परत इथल्या ज्या वनस्पती आहेत त्या अशी त्यांनी बदल स्वतःमध्ये केलेले आहेत, की अनुकूलनं केलेली आहेत, की जेव्हा अ, पाणी असतं, थोडासा चिखल असतो, मडी भाग असतो, त्या मडी भागातच त्यांना मडी जेवढा भाग, किनाऱ्यावरचा 1 फूट, 1.5 फूट भाग समजा चिखलाचा असेल, तेवढ्यापर्यंतच पाणी पोहचत असेल, ओल पोहचत असेल, तर तेवढ्या भागात ते अ, त्यांचं फुले आणि फळणं हे सगळं हंगाम त्याचे या हंगामातच ते उरकून घेतात. त्यातलं एक सिरॅप्टोप्टेरिस नावाचं हे एक फर्न आहे आणि टेरिडोफाइट आहे आणि अशा काही वनस्पती आहेत, एक बोरॅजिनेसी कुळातली ही कोल्डेनिया म्हणून. तर हे एकदा हा चिखल कमी व्हायला लागला, की चिखल असतानाच ते सगळे त्याच्या बिया ज्या असतात त्या रुजतात. जोपर्यंत इथं पाणी पूर्णपणे भरलेलं होतं तळ्याचं, तोपर्यंत त्या त्या वॉटर कॉलमच्या प्रेशरनी त्यातल्या बिया अशा अनुकूलन त्यांच्यामध्ये झालेलं आहे, की त्या वॉटर कॉलमच्या प्रेशर असेल जोपर्यंत, तोपर्यंत त्यांना काही फरक पडत नाही आणि ज्या क्षणी पाणी कमी होतं आणि वरचं पाण्याचं कॉलमचं प्रेशर कमी झालं आणि थोडासा चिखल झाला, की त्यांना बरोबर त्याच्यातून जे पाहिजे ते ट्रिगर मिळतात. मग त्या रुजतात आणि मग अशा प्रकारची त्यांना पानं येतात आणि पानं खास असं अडॅप्टेशन आहे, की आता पाणी पुढचं कमी असणार आहे. तेव्हा आधीच शोषून घेतलेलं जे सगळं पाणी आहे, ते पाणी त्यांना साठवून ठेवायचं आणि ते बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्या पानांवर आणि खोडांवर पांढरे मोठमोठे केस आहेत, की जास्तीचं जे अतिरिक्त पाणी आहे, ते झाडांमधून उडून जाऊ नये म्हणून. याच भागात एक ग्रँजिया सारख्या काही वनस्पती मिळतात आणि हा चिखल असेपर्यंत त्या फुलं हे करून घेतात. हे एक प्रकारचं रॉक पूल आहे म्हणजे आपल्या भागातले लॅटरायटिक प्लॅटूज जे आहेत, पठार आहेत, त्या पठारांवर असलेले हे सगळे पूल्स आहेत आणि ह्याच्यासाठी स्पेसिफिक असणाऱ्या ठराविक प्रकारच्याच वनस्पती आहेत. तेव्हा बाकीच्या तुमच्या पठारांच्या विविधतेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती दिसू शकतात. पण या पूल्सला खूप स्पेसिफिक असणाऱ्या वनस्पती आहेत. आता मगाशी मी अगदी सुरुवातीला उल्लेख केला तसा हा एक सबमर्ज्ड असलेला एक हायड्रिला व्हर्टिसेलाटा नावाची वनस्पती आहे. पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे आणि परत त्यांच्यातली अनुकूलनं अशी आहेत, की पानाचा आकार असो, त्याचं परागीभवन पाण्याद्वारे असो, त्याच्यातले फ्लेक्सिबल टिश्यूज असो किंवा वॉटर कंडक्टेशनसाठी खूप खोलवर मुळं पाठवायची यांना गरज नाहीये. त्यामुळे रूट शूट रेशो जो मेंटेन करायचा असतो, तो याच्यामध्ये एकदम बाकीच्या टेरेस्ट्रियल प्लांट्सपेक्षा खूप वेगळा असतो. लोटस इफेक्ट म्हणून तुम्ही कमळाच्या याच्याविषयी ऐकून असाल, की कमळाच्या पानावर किंवा अळूच्या पानावर जर पाणी टाकलं तर कसे त्याचे मोत्यासारखे थेंब तयार होतात आणि ते त्याच्यावर टिकून राहत नाहीत आणि ते लगेच वाहून जातात. तर ते हे अतिरिक्त पाणी टाळण्यासाठी वनस्पतींनी केलेले वेगवेगळे उपाय आहे आणि या इफेक्टलाच लोटस इफेक्ट असं म्हणतात, की त्या झाडाचं जेव्हा पानांचा अल्ट्रा स्ट्रक्चर एखाद्या ॲडव्हान्स मायक्रोस्कोप खाली तुम्ही बघितलं, तर ते पाणी टिकून ठेवणारच नाही अशी त्यांनी त्या अल्ट्रा स्ट्रक्चरमध्ये त्याचा सरफेस जो असतो, पृष्ठभाग असतो, त्याच्यावर अशी ती सोय तुम्हाला केलेली दिसते. आणि मग हे लोकांनी वेगवेगळ्या उंच बिल्डिंग आहे जिथं काचांवर पाणी जमतं आणि तिथं ते पाणी काढण्याची शक्यता नसते. त्या ठिकाणी ह्याची मिमिक्री करून असे काही स्ट्रक्चर्स तयार करता येतात का? की ज्याच्यावर पाणी टिकणारच नाही आणि त्याच्यासाठी या लोटसमधून काही क्लूज लोकांनी घेतलेत आणि अशा प्रकारचं संशोधनही झालेलं तुम्ही ऐकलं असेल. पुढचा भाग आहे की हे आपण काही एक्वॅटिक छोट्या मॉन्सून वनस्पतींविषयी बोललो. तर या अतिरिक्त पाण्याच्या आणखीन एक परिसंस्था आहे म्हणजे ज्याला मायरिस्टिका स्वॅम्प्स असं म्हणतात आणि या मायरिस्टिका स्वॅम्प परिसंस्थेमध्ये किंवा ज्याला मायरिस्टिका म्हणजे जायफळाच्या कुळातली एक वनस्पती आहे आणि त्याची स्वॅम्प म्हणजे दलदल म्हणजे त्याला जायफळी वनस्पतींची दलदल असं म्हणता येईल. तर या जायफळा कुळातल्या वनस्पती ज्या आहेत त्या या स्वॅम्पमध्ये जास्त आहेत म्हणून हे नाव आहे. तर असे काही विशिष्ट अधिवास आपल्याकडे सदाहरी जंगलामध्ये आहेत आणि गोव्यामध्ये, कर्नाटकामध्ये, केरळमध्ये या मायरिस्टिका स्वॅम्प्स आहेत आणि नुकतीच काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तिलारीच्या जवळ एका मायरिस्टिका स्वॅम्प्सचा आपल्याकडे शोध लागलेला आहे. त्या मायरिस्टिका स्वॅम्पमध्ये जमिनीत इतकी दलदल असते, जमिनीत इतकं पाणी असतं किंवा एखादा मोठा अख्खा वाहता झरा किंवा एक अख्खा वाहता ओहोळ याच्या खालून जात असतो आणि मग या पाण्यामध्ये, या दलदलीमध्ये मोठे वृक्ष आहेत, त्यांना टिकून राहायचं असेल, अँकरेज करायचं असेल,
त्यांच्या मुळांनी धरून ठेवायचं असेल त्या वृक्षांना, तर नेहमीसारखी सोटमुळं खाली जमिनीत जाणारी, खोलवर जाणारी इथं चालणार नाहीत. त्यामुळे त्यांनी एक विशेष प्रकारची इन्व्हर्टेड यू शेप्ड रूट्स किंवा त्यांना KNEE गुडघ्याच्या आकाराची मुळं विशेष प्रकारे या वनस्पतींनी विकसित केलेली आहेत आणि त्या मुळांची दाटी तुम्ही जर या मायरिस्टिका स्वॅम्पमध्ये कुठल्या गेलात तर पाहू शकता. म्हणजे या प्रकारच्या वनस्पतींना एक सदाहरित जंगल आहे, तेव्हा सदाहरित जंगलातल्या वनस्पतींना कॉम्पिटिशन खूप असते वर पर्यंत पोहोचण्यासाठी. सूर्यप्रकाशाची कॉम्पिटिशन असते. त्या वनस्पती खूप उंच वाढतात आणि खूप उंच वाढला तर तुम्हाला मुळं तेवढी मजबूत पाहिजे तुमचा सगळा डोलारा जो आहे तो सांभाळून ठेवण्यासाठी. पण इथं ती शक्यता नसल्यामुळं इथं थेट ही मुळं अशी इन्व्हर्टेड यू शेप रूट्स तयार करतात आणि टिकून राहतात. आता पुढचा एक वेगळ्या प्रकारचं अधिवास म्हणता येईल, ज्याला निश म्हणता येईल, त्याला शब्द आहे ब्रोमेलिएसी पूल्स. ब्रोमेलिया म्हणजे अननस कुळातल्या ज्या वनस्पती आहेत आणि अननस कुळातल्या ज्या वनस्पती नैसर्गिक वनस्पती आहेत त्या सगळ्या आहेत निओट्रॉपिकल, म्हणजे दक्षिण अमेरिकेत, मध्य अमेरिकेत हे सगळे ब्रोमेलियाट्स, अननस वगैरे कुळातल्या वनस्पती येतात. आपल्याकडं ना हे जे ओल्ड वर्ल्ड आहे, तुम्हाला माहिती असेल ओल्ड वर्ल्ड आणि न्यू वर्ल्ड मध्ये कोलंबसच्या शोधानंतर दक्षिण, उत्तर आणि मध्य अमेरिकेला न्यू वर्ल्ड म्हणायला लागले आणि एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोपला ओल्ड वर्ल्ड म्हणतात. हे ओल्ड वर्ल्ड मध्ये नसलेली जी फॅमिली आहे ब्रोमेलिएसी, म्हणजे अननसाची फॅमिली, आणि अननसाच्या फॅमिलीमध्ये काही ठराविक प्रकारच्या वनस्पती दुसऱ्या झाडांवर आधारासाठी म्हणून एपिफाइट्स म्हणून वाढतात. दुसऱ्या झाडांवर फक्त अपिवानस म्हणून, परजीवी म्हणून नाही. पण मग यांच्या वर्षभराच्या पाण्याची सोय कुठून करणार? मग या वनस्पतींनी स्वतःच एक काही प्रकारचे टँक्स तयार केलेले आहेत पानांमध्ये. त्यांच्या पानाची अशी अरेंजमेंट असते की एका छोटा टँक आहे आणि या टँकमध्ये ते वर्षभर पुरेल एवढं पाणी त्या टँकमध्ये साठवून ठेवतात आणि ते साठवलेलं पाणी वर्षभर राहतं. खरं तर वर्षभर म्हणणं बरोबर नाही, कारण या सदाहरित जंगलात सारखा पाऊस पडत असतो. पण म्हणजे जेवढा पाऊस पडेल तेवढा काळ हे टिकून राहील एवढं पाणी त्याच्यामध्ये असतं आणि मग ह्याच्यातच त्याची फुलं येतात आणि ह्याच्यातच सगळं त्याचं हे होतं. आणि काही अभ्यासकांनी या पूल्समध्ये स्पेसिफिक राहणारे आणि पूल्सला एंडेमिक असणारे काही प्रकारच्या बेडकांच्या जातींचाही शोध लावलाय. तर हा पूल इतका इव्हॉल्व्ड आहे अनेक काही लक्ष वर्ष, काही दशलक्ष वर्ष, की त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह झाले एम्फिबियन्सच्याही स्पीसीज लोकांनी हे केलेले आहेत. तर हे आणि मग ह्याच्यातल्या फुलं आणि ह्याच्यात त्या झाडांना, यातल्या पानांना विशेष प्रयत्न करायला लागतो ते अतिरिक्त पाणी जे आहे ते सगळं त्याच्यापासून टिकून राहण्यासाठी. तर ही सगळी अतिरिक्त पाण्यासाठी केलेली वनस्पतींनी अडॅप्टेशन्स होती. त्याचं समअप करायचं की आता थोडक्यात ते सांगायचं म्हटलं तर एक महत्वाचं म्हणजे की अतिरिक्त पाण्याचा आपल्या मेटाबॉलिझमवर परिणाम न होऊन देण्यासाठी या सेल्सला त्याच्यापासून शक्यतो लांब ठेवायचं. त्यामुळं जे लोटस इफेक्ट विषयी मी बोललो तशा स्वरूपाचं काहीतरी इव्हॉल्व करायचं किंवा मेणाचा एक थर त्याच्या पानांवर तयार करायचा आणि त्या मेणाच्या थरांनी अतिरिक्त पाणी लांब ठेवायचं. दुसरं म्हणजे यांना कंडक्टिंग टिश्यूज, म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी ज्या उती असतात त्यांचा फार विकास करावाच लागत नाही, त्याच्याविषयी करायचं नाही. आणि तुम्ही सबमर्ज्ड असाल, तुम्ही जमिनीवर डोकावणारच नसाल, तर मग तुम्ही पॉलिनेशनसाठी पाण्याचा उपयोग करायचा. कोरी म्हणजे सीड डिस्पर्सलसाठी सुद्धा पाणी आणि हायड्रोफिली परागीभवनासाठी सुद्धा पाणी, हे दोन्ही वापरायचं. आणि तुम्ही तळ्याच्या काठावर जर वाढत असाल तर मग मात्र कीटक वगैरे येऊ शकतील, मग त्यावेळी तुम्ही रंगीत फुलं निर्माण करायचा प्रयत्न करू शकता. तर हा अतिरिक्त पाण्याचा एक त्याच्यासाठी असलेली अनुकूलनाची एक छोटीशी यादी आहे. ह्याच्यापेक्षा हे सगळा अभ्यास खूप खोल आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा बघता मी काही गोष्टीच त्याच्यातल्या घेतल्या. आता तिसरा मुद्दा मी जो बोलणार आहे त्याच्यात मी बोलणार आहे सीझनल वॉटर अवेलेबिलिटी. म्हणजे पाणी आहे, मुबलक आहे, पण वर्षभर नाही, सीझनलच आहे बऱ्यापैकी. आणि मग सीझनल वॉटर अवेलेबिलिटी मध्ये तुम्हाला काय करायचं की त्या काळात जे पाणी उपलब्ध आहे त्याचा योग्य तो वापर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी वर्षभर तुम्हाला ते पाणी कसं वाईजली वापरता येईल किंवा तुमची लाईफ सायकल त्याच्याशी अराउंड हे करायची आहे. तर यातल्या पहिल्या तुम्हाला वनस्पती दिसू शकतील त्या एक क्लिफवर वाढणाऱ्या, आपल्या सह्याद्रीतल्या कड्यांवर वाढणाऱ्या वनस्पती. तो कडे हा अधिवास एक फार वैशिष्ट्यपूर्ण अधिवास आहे आणि आम्ही जरा याचा विशेष अभ्यास करतोय. आणि ह्याचे जे कंद आहेत त्या कडे यामध्ये तुम्हाला दिसतात की एक
पाणतेरडा नावाची वनस्पती आहे. धबधब्याच्या जवळच वाढणारी वनस्पती आहे आणि ही वनस्पतीला फक्त एका सह्याद्रीतल्या कुठल्यातरी घाटात ही समजा वाढत असेल, तर या वनस्पतीला फक्त 4 महिनेच पाऊस मिळणार आहे, पाणी मिळणार आहे आणि पुढचे 8 महिने त्यांना एकही पाण्याचा थेंब मिळेल याची काही शाश्वती नाहीये. मग आपलं जे जीवनचक्र आहे, सगळी लाईफ सायकल आहे, ती या 4 महिन्यातच पूर्ण करायची आणि त्या काळातच मग जगायचं. तर अशी मुख्यतः या सीझनल वॉटर अवेलेबिलिटीला वनस्पतींनी दाखवलेली स्ट्रॅटेजी आहे. पण अतिरिक्त पाणी इथं सुद्धा आहे आणि मग त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी परत तुम्हाला अँकरेज फार महत्वाचं दिसतं. तर या धबधब्यामध्ये तुम्हाला रोटाला नावाची एक वनस्पती दिसेल, तर ती इतकं पाणी कदाचित या क्लिफवरून वाहून जात असेल वर्षभरात, की याच्यामध्ये या वनस्पती टिकून कशा राहतात, असा प्रश्नही तुम्हाला पडू शकेल. मगाचीच आपण काही ह्याच्याविषयी बोललो, तर असा एक रॉक पूल आहे. म्हणजे लॅटरायटिक प्लॅटू आणि बसाल्टिक प्लॅटूवर मिळणारे सगळे पूल आहेत आणि या पूलमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती वाढतात आणि आता ह्या वनस्पती काय करतात, या पूल्समध्ये पाणी साठायला लागतं आणि पाणी साठलं की त्या ट्रिगरनी यांचे बिया रुजतात. या पूल्सच्या कडेनी एजला म्हणजे ज्याची बँक्स म्हणता येईल, या बँक्सला ह्या वनस्पती रुजतात, त्यांना फुलं येतात. त्यांची फुलं आली की त्यांचं परागीभवन वगैरे झालं की फळं, बिया तयार होतात. त्या बिया इथंच टाकल्या जातात. या चिखलातच त्या वर्षभर राहतात आणि पूर्ण काही दिवसानंतर हा पूल ड्राय होऊन जातो आणि तो ड्राय झाला की त्या ड्रायनेसमध्ये ते कदाचित टेम्परेचर त्याचा 50 डिग्री 60 डिग्री सुद्धा त्या मातीचं तिथल्या जात असेल उन्हाळ्यात, त्याला टिकून राहतील अशा बिया असतात आणि त्या बिया मग पुढच्या पावसाळ्यात परत रुजतात. तर अशी अगणिक उदाहरणं आपल्या सह्याद्रीत तुम्हाला देता येतील. सीझनल वॉटर अवेलेबिलिटी आहे, पण ती सुद्धा एक्स्ट्रीम आहे. म्हणजे 4च महिने आहे आणि नंतर हाय टेम्परेचर एका दुसऱ्या अनफेव्हरेबल कंडिशनमध्ये तुम्हाला सहन करावं लागतं. असे काही छोटे पूल्स आहेत. मी आता पहिले काही पूल्स दाखवलेत, की ज्याच्यामध्ये जरा तरी माती होती आणि काहीतरी जरा तरी असं हे मोठा पूल होता. पाणी जास्ती काळ राहील अशी परिस्थिती होती किंवा जे पूल हा रॉकवरचा जेवढा जास्ती काळ असेल, तेवढा जास्ती काळ पाणी राहू शकतं. तुमची लाईफ सायकल तुम्हाला तेवढा जास्ती वेळ मिळतो फुलं, फळं आणि बिया तयार करायला, त्याच्या डिस्पर्सलला. पण असे काही पूल्स आहेत, की जिथं फार तर 15 दिवस पाणी राहील पावसाळ्यानंतर, त्याच्यानंतर सगळं सुकूनच जाईल. अशा पूल्समध्येही आपल्याला या वनस्पती दिसू शकतात. तर सीझनल वॉटर अवेलेबिलिटीला सगळ्यात महत्त्वाचं प्लांटचं अडॅप्टेशन म्हणजे दे हॅव अडॅप्टेड टू देअर सीझनॅलिटी थ्रू अॅन्युअल लाईफस्टाईल. म्हणजे वर्षायूच या वनस्पती आहेत. इथं तुम्हाला कुठल्याही मोठ्या आणि बहुवार्षिक म्हणजे वर्षभर टिकून राहतील अशा वनस्पती या ठिकाणी दिसणार नाहीत. याच्यामध्ये तुम्हाला ते ॲपोनोजेटॉन कासच्या पठारावर मिळणारी वनस्पती दिसते. क्लिओम सारख्या काही वनस्पती आहेत. सीझनल वॉटर अवेलेबल नुसतंच या पूल्सला असतं असं नाही, तर पठारांनाही असतं. मग सीझनल वॉटर अवेलेबिलिटीचं एक उत्तर म्हणजे मास ब्लूमिंग. भरपूर स्वरूपात त्याच काळात फुलं तुम्ही फुलवून घ्यायची आणि फुलं फुलवून घेतल्यानंतर त्या दरम्यानच तुमची लाईफ सायकल संपून टाकायची. तर कासला तुम्ही आता गेलात तर अशी चित्र दिसू शकतात. गवतं विशेषतः अशा परिस्थितीमध्ये कमी पाणी आणि ते आहे सीझनल याच्यामध्ये टिकून राहू शकतात. ती जास्ती आपल्याकडची गवतं पठारांवर वाढणारी जास्ती स्टंटेड आहेत, शॉर्ट गवतं आहेत आणि जास्ती ती टफ आहेत. त्यांना त्यांना त्यांची लाईफस्टाईल अशी आहे, कमी पाण्यामध्ये ती राहू शकतात. खूप टेम्परेचर वाढलं तर जिथं नॉर्मल वनस्पती फोटोसिंथेस करू शकत नाहीत, तिथेही ते करू शकतात. पूर्ण ढगांनी व्यापलंय आकाश 4 महिने आणि पाऊस आहे, पाणी भरपूर आहे तुम्हाला चयापचय प्रक्रियेसाठी, पण फोटोसिंथेसिससाठी सनलाईट नाहीये. या काळात सुद्धा बऱ्यापैकी गवतं या परिस्थितीत टिकून राहू शकतात. आणि मग नुसतंच तुम्ही टिकून राहता असं नाही, तर अनेक तुमच्या एंडेमिक वनस्पती या लॅटरायटिक प्लॅटूजवर, त्याच्या सीझनल रॉक पूल्सवर इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यातली एक विझनेरिया ट्रायंड्रा म्हणून आहे. पुण्यातले सह्याद्रीतले आणि पुण्याच्या आसपासही तुम्ही बघू शकाल असे बरेचसे स्ट्रीम्स जे आहेत, सह्याद्रीत उगम पावणारे प्रायमरी स्ट्रीम्स, हे सगळे अॅन्युअल स्ट्रीम्स आहेत. ते पेरिनियल स्ट्रीम्स नाहीत. त्याच्यातले खडक थोड्याच दिवसात उघडे पडणार आहेत. त्या खडक उघडे पडणार आहे ते तुम्हाला खात्रीनं माहिती आहे. वनस्पती तुम्ही जर असाल, तर मग तुम्ही जर याच खडकांवर, याच ओहळांमध्ये, स्ट्रीम्समध्ये हिवाळ्यात तर उन्हाळ्यात गेलात, तर अशा स्वरूपाची काहीतरी फॉसिल आहे का काय, अशा स्वरूपाची नक्षी तुम्हाला काढलेली या दगडांवर दिसू शकते.
आणि पावसाळ्यात ही नक्षी एकदम गायब झालेली दिसते आणि ही हिवाळ्यात, उन्हाळ्यात सहज अगदी नजरेस पडेल अशी नक्षी असते. तर ही एक प्रकारची वेगळी वनस्पती आहे आणि वनस्पतीचा कुळाचं नाव आहे पोडोस्टेमेसी आणि पोडोस्टेमेसी वनस्पतीची ही काही फुलं आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल, की मगाशी मी एका ठिकाणी उल्लेख केला, की पाण्याचा कॉलम जोपर्यंत आहे, याच्या बिया खडकात अडकलेल्या आहेत आणि तिथे कदाचित रुजलेल्या आहेत, त्यांची मुळं आहेत. पण पाण्याच्या कॉलमचं प्रेशर जोपर्यंत त्यांच्यावर आहे, तोपर्यंत ते इनॅक्टिव्ह राहतात. ज्या क्षणी प्रेशर कमी झालं आणि सरफेस उघडा पडायला लागला, पण तरी पाणी वाहतंय. पूर्णपणे कोरडं पडलेलं नाही, पण प्रेशर बऱ्यापैकी कमी झालंय. त्या दरम्यान यांना फुलं येतात आणि कारण तोपर्यंत सूर्यप्रकाशही त्यात पाण्याचा थर छोटा असल्यामुळे पोहोचू शकतो आणि मग फोटोसिंथेसिस करतात, बिया तयार करतात. ह्या बिया ज्या कमी होत्या पाण्याबरोबर ते ढकलून देतात आणि ते खालच्या बाजूला त्या ओहोळ जिकडे वाहत असतो, त्या दिशेने या बिया वाहत जातात आणि पुढं कुठेतरी एखाद्या दगडाच्या बेचक्यात, सांदीत, खडकांच्या ह्या चिकटून राहतात आणि थोडे दिवस पाणी असेल तर त्याच वेळी रुजतात. आणि मग त्यांचं जीवनचक्र हे असं चालू असतं आणि परत मग ही जी मगाशी पांढरी नक्षी आपण बघितली, ती नक्षी बाकीचा काळ तुम्हाला दिसू शकते. तर पाणी पूर्णपणे गेल्यानंतर आपण तळ्याच्या काठच्या वनस्पतींचं बघितलं, तर पाणी पूर्णपणे गेल्यानंतर फुलणाऱ्या त्या वनस्पती होत्या. इथं असं नाहीये. तर इथं पाण्याच्या कॉलमचं प्रेशर प्रॉपर किती आहे याचा त्या वनस्पतींना त्याचा स्टिम्युलस येतो, ट्रिगर येतो आणि त्याच्यातून ते बरोबर ठरवतात, की कधी फुलं करायची. कारण त्यांना बियांचा बीजप्रसार जो आहे, तोही पाण्याबरोबरच करायचा असतो. तेव्हा पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर फुलून त्यांना चालणारं नसतं. तर ही सगळी या वनस्पतींना रिओफाइट्स अशी टर्मिनॉलॉजी आहे आणि अतिशय फास्ट फ्लोइंग स्ट्रीम्सवर हे सगळे रिओफाइट्स वाढू शकतात. तर या चित्रात तुम्हाला त्याच्या कदाचित फळं लक्षात येतील. छोटी आहेत आणि या फळांमध्ये ज्या बिया असतात, त्यांचा प्रसार होत राहतो. सीझनल वॉटर अवेलेबिलिटी आहे, पण आणखीन एक स्ट्रेस आहे तो म्हणजे सॉल्ट. अशा प्रकारच्या वनस्पती म्हणजे मँग्रोव्ह मध्ये वाढणाऱ्या वनस्पती. त्या मँग्रोव्ह मध्ये वाढणाऱ्या वनस्पतींना पाणी भरपूर आहे. मगाशी आपल्या अक्वॅटिक प्लांट्स आपण बघितलं तसं. पण अतिरिक्त सॉल्ट त्या वनस्पतीमध्ये आहे आणि खाली चिखल खूप आहे. मग याच्यासाठी त्यांनी करून घेतलेले बदल म्हणजे एकतर व्हिव्हिपॅरी म्हणजे त्यांच्या बिया ज्या आहेत त्या झाडावरच रुजतात आणि मग त्या चिखलात खाली पडतात आणि या झाडावर रुजून खाली पडल्यामुळं त्यांची थोडीशी वाढ झाल्यावर पडल्यावर त्यांना मग पुढचं जे लाईफ आहे, पुढचं आयुष्य आहे ते सहज त्याच्या पुढे कंटिन्यू करता येतं. बिया पडल्या तर त्या चिखलात सहज रुजून जातील. म्हणून झाडावरच रुजणाऱ्या बिया या मँग्रोव्हमध्ये, खारफुटीमध्ये असतात किंवा रूट्सलाही, मुळांनाही गेशियस एक्सचेंजसाठी गॅसेसची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, रेस्पिरेशन प्रक्रियेसाठी. कारण खोडानी पानांमध्ये तयार झालेलं अन्न खोडानी, फ्लोएमनी रसवाहिन्यांनी मुळापर्यंत पोहोचवले. ते त्यांना त्यांच्या जीवन प्रक्रियेसाठी वापरायचे. त्यामुळे जे अन्न तयार केले ते ब्रेकडाउन करायचे. या ब्रेकडाउन प्रक्रियेसाठी, या श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि त्या ऑक्सिजनची गरज ही मग जमिनीत तर काय एकदम दलदल असल्यामुळं असं काही गॅसेस एक्सचेंज शक्य नसतं. मग या मँग्रोव्ह वनस्पतींच्या काही वनस्पतींची मुळं ही थेट जमिनीवर येतात आणि त्याला न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात आणि पाण्याबरोबर अतिरिक्त सॉल्ट ह्याच्यामध्ये असतं समुद्री खाऱ्या पाण्यामध्ये आणि ते सॉल्ट काढून टाकण्यासाठी मग या वनस्पती पानांवर विशेष प्रकारच्या ग्लँड्स, ज्याला सॉल्ट ग्लँड्स असं म्हणतात, त्या तयार करतात. आता शेवटची 15 मिनिटामध्ये आपण चौथा मुद्दा संपवू, की ज्याच्यामध्ये अतिरिक्त पाण्याने आपण सुरुवात केली आणि आता आपण आलेलो आहोत सीझनल वॉटर कसं त्यांनी मॅनेज केलं तिथपर्यंत. आणि आता बघूया अशा वनस्पती की ज्यांना वॉटर स्ट्रेसच आहे, पाणीच नाहीये जमिनीत. तर मग त्यांनी काय बदल स्वतःमध्ये करून घेतलेत आणि असं वाळवंटात वाढणाऱ्या वनस्पतींचं चित्र तुम्हाला सांगितलं, की वाळवंटात वाढणारी वनस्पती म्हणजे काय? तुमच्या डोळ्यासमोर ठराविक प्रकारचे निवडुंगाची चित्र येतात. तर निवडुंग परत मी मगाशी ब्रोमेलिया म्हणजे अननसाच्या फॅमिलीचा उल्लेख केला, की जी फक्त निओट्रॉपिकल आहे म्हणजे फक्त सदर्न अँड सेंट्रल अमेरिकेमध्ये. तशी कॅक्टेस ही जी फॅमिली आहे, आपल्याकडे जे भारतात सगळे कॅक्टस आहेत ना, आपण बागेत लावतो तेही जंगलात मिळणारे कॅक्टस, हे सगळे बाहेरून आलेले आहेत. आपल्याकडे स्थानिक कॅक्टस भारतीय उपखंडात नाही म्हणत मी, श्रीलंकेत एक कॅक्टस आहे, पण भारतात एकही कॅक्टस नाही. पण भारतात ही परिस्थिती अशीच आहे. काही ठिकाणी कॅक्टसची आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये ड्राय
जी परिस्थिती आहे त्याला टिकून राहण्यासाठी कॅक्टसमध्ये जी अडॅप्टेशन झाली आहेत, तर ते कॅक्टस आपल्याकडे नसल्यामुळे कॅक्टस दर्जाच्या स्वरूपाच्या वनस्पतींकडे अडॅप्टेशन केली नाहीत. तर दुसऱ्या ज्या काही वनस्पती आहेत, युफोर्बिएसी नावाची फॅमिली आहे किंवा अपोसायनेसी एस्क्युलिपेडेसी नावाची एक प्लांटमध्ये फॅमिली आहे, की जेव्हा तुम्हाला रुई सगळ्यात चांगलं उदाहरण ज्याचं सांगता येईल. त्या प्रकारच्या वनस्पतींनी कॅक्टस सारखीच अडॅप्टेशन स्वतःमध्ये केलेली आहे. सो दीज आर इज अ कॅक्टस लाइक अडॅप्टेशन्स बाय प्लांट्स. आणि त्याच्यामध्ये मुख्य त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन्स अशी आहेत, की स्टेम आहेत ते सक्युलंट आहेत. म्हणजे पाणी साठवून ठेवणार आहेत. जे पाणी आहे ते त्यांना साठवून ठेवायचंय. दुसरं म्हणजे पानं जी आहेत ती पानांवाटे तुम्हाला मगाशी म्हटलं तसं बाष्पोत्सर्जन होतं. अतिरिक्त पाणी पानावाटे बाहेर टाकलं जातं. ते पानावाटे पाणी बाहेर टाकलंच जाऊ नये त्यासाठी पानच नकोत. म्हणजे ना रहेगा बास ना रहेगी बासुरी या नियमानुसार त्यांनी पानच ठेवलेलं नाही किंवा ती पानं जी आहेत ती काट्यांमध्ये परावर्तित झालेली आहेत. म्हणजे काटेंनी प्रोटेक्शनही मिळतंय आणि पानाचं जे अतिरिक्त पाणी टाकण्याची जी सवय आहे, ती सुद्धा तुम्ही त्याच्यात यू गेट रीड ऑफ दॅट. आणि स्टेममध्ये हे सगळं पाणी त्यांनी साठवून ठेवलेलं आहे. पण एवढे तुम्ही काटेदार असले तरी तुम्हाला परागीभवन तर करायचं. मग परागीभवनासाठी सुद्धा खूप सुंदर रंगीत फुलं आहे कॅक्टसनी अडॅप्ट केलेली आहेत. काही प्रकारच्या वनस्पती याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याविषयी सांगता येईल विशेष करून, की लीफ साइज अँड कलर हे डिपेंडिंग ऑन द सीझन ऑफ द ग्रोथ ते ठरवून टाकतात, की काही सीझनमध्ये जेव्हा पाणी जमिनीत खूप कमी आहे, त्या क्षणी त्या वनस्पतींची छोटी आणि पांढरट होऊन पांढरी एक लव असलेली पानं येतात, की जास्तीचं पाणी पानावाटेत जाऊ नये. आणि बाकीच्या सीझनमध्ये जेव्हा थोडंफार पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पानांचा प्रकार पूर्णपणे बदलतो. अशी अडॅप्टेशन्स काही वनस्पतींमध्ये दिसतात. म्हणजे 2 प्रकारची पानं तयार करायची. एक तर फेव्हरेबल पाऊस मिळतोय त्या सीझनला वेगळी आणि पाऊस नाही मिळत त्या सीझनला वेगळी. मगाशी मी आता उल्लेख केला तसं हे कॅक्टसचं हे आहे. त्याच्यामध्ये पानं स्पाइन्समध्ये कन्व्हर्ट झालेली आहेत. त्यानंतर लीव्हज जी आहेत अगदी स्केल लाइक आहेत. स्टेम आर गोइंग टू स्टोअर फूड, स्टोअर वॉटर आणि दे आर गोइंग टू फोटोसिंथेसिस. स्टेम हे आहे ते प्रकाश संश्लेषण करणार आहे. पानं काटे आहेत त्यामुळे प्रोटेक्शन मिळणार आहे. आणि खूप या वनस्पतींमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन तुम्हाला दिसतं. हे फड्या निवडून तुम्हाला माहिती असेल त्याचा एक जरी फडा त्याचा कापून लावला तरी तो परत फुटतो. आणि काही याच्यामध्ये काही कॅक्टसमध्ये लीफ दिसतात, पण ती अगदी पावसाळ्याच्या काळात असतात, नंतर ती पडून जातात. आणि त्याच्यातलं पाणी डिहायड्रेट झालं, पाणी यातलं सुकून गेलं तरी ते जिवंत असतात आणि थोडंसं पाणी मिळालं की ते परत जगायला सुरुवात करतात. तर ह्याच्यातलीच ही काही उदाहरणं हा एक अगेव आपल्याकडे इंट्रोड्यूस झालेले जे काही अगेव आहेत, त्यातले फरकरी आणि अगेव तुम्हाला माहिती असतील. त्यांना आयुष्यात एकदाच या वनस्पतींना फुलं येतात. ते पानांमध्ये आणि याच्यामध्ये भरपूर सारी शक्ती, अन्न आणि पाणी साठवून ठेवतात पानांमध्ये. अगेवच्या विशेषतः. अगेव तुम्ही हा जवळून बघितला असेल घायपात, तर त्याचे टोकं काट्याची असतात पानाची. त्यामुळे ते खाणं प्राण्यांना सहज शक्य नसतं. त्याच्यावर तुम्ही अगदी नखाने ओरखडू शकाल एवढं वॅक्स त्याच्या स्टेमवर असतं आणि अतिशय स्वोलन, जाड, भरपूर पाणी साठवू शकेल असं त्याचं स्ट्रक्चर असतं. तर या अगेवमध्ये आणि पानं सगळी ही खाली असतात जमिनीलगत, वर नसतात. त्यामुळे परत जमिनीतून घेतलेलं पाणी त्यांना तिथंच जेवढं वर जाऊ तेवढं तुम्ही परत ट्रान्सपिरेशन आणि या त्या गोष्टी येऊ शकतील. म्हणून जमिनीलगतच शक्यतो पानं तयार करणे अशी यांची एक स्ट्रॅटेजी आहे. आणि परत एकदा मोनोकार्पिक म्हणजे एकदाच आयुष्यात त्यांना फुलं येणार आहे आणि त्यानंतर फळून जाणार आहे आणि नंतर मरून जाणार आहे, असं त्यांचं अडॅप्टेशन आहे. या वनस्पतीने अजून एक इंटरेस्टिंग अडॅप्टेशन स्वतःमध्ये केलेलं आहे. ते म्हणजे फोटोसिंथेसिस स्वरूपात आहे. आता झाडांमध्ये, वनस्पतींमध्ये काय होतं, तर प्रकाश संश्लेषण करायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे हवेतला CO2 घ्यावा लागतो आणि पाणी असावं लागतं आणि लाईट लागते. सो लाईट, CO2, वॉटर या 3 गोष्टी असल्या की क्लोरोफिलमध्ये फोटोसिंथेसिस होऊ शकतं, प्रकाश संश्लेषण होऊ शकतं. नेहमीच्या वनस्पतींमध्ये वनस्पती काय करतात, पर्णरंध्र उघडी ठेवतात आणि या उघड्या पर्णरंध्राद्वारे CO2 आत घेतात आणि पाणी हे मुळावाटे आलेलं, पानामध्ये आलेलं ते CO2 वॉटर यांचं अभिक्रिया होते, रिएक्शन होते आणि कार्बोहायड्रेट म्हणजे कर्ब म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि उदक म्हणजे पाणी, त्यापासून म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदक हे तयार होतं. पण आता वाळवंटी वनस्पतींना अशी अडचण आहे की
असून अडचण नसून खोळंबा असं जे मराठीत म्हण आहे ना, त्या प्रकारे तुम्ही पानं उघडी ठेवली, म्हणजे पर्णरंध्र उघडी ठेवली, तर काय होईल, तर तुम्हाला CO2 भरपूर मिळेल हवेतला. पण मग त्याच बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्वारे एकदा तुम्ही जर ओपन ठेवली ही स्टोमॅटा पर्णरंध्र, तर आहे ते पाणी सुद्धा इव्हॅपोरेट होऊन निघून जाईल. मग त्यासाठी ट्रान्सपिरेशन सोडली रिस्पॉन्सिबल आहे असं नाही. तर तुमचा सरफेस जर हवेच्या संपर्कात आला तर आपोआप इव्हॅपोरेशन होईल. म्हणजे तुम्हाला एका अर्थाने पाणी वापरायचंय आणि स्टोमॅटा क्लोज केल्या तर तुम्हाला CO2 कार्बन डायऑक्साईड जो पाहिजे तो मिळणार नाही. मग अशा अडचणी त्या वनस्पतीत पर्णरंध्र बंद केली, CO2 मिळत नाही, पर्णरंध्र ओपन केली तर पाणी वाहून जाते. अशा परिस्थितीत त्यांनी एक वेगळ्या प्रकारची प्रकाश संश्लेषणाची वाट त्यांनी शोधून काढलेली आहे. या प्रक्रियेला कॅम फोटोसिंथेसिस असं म्हणतात. कॅम, CAM असं नाव आहे. त्या कॅम फोटोसिंथेसिसचा लॉंग फॉर्म आहे क्रॅस्युलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम. तर ते मी फोड करून सांगतो. क्रॅस्युलेशियन म्हणजे कॅक्टसच्या जवळची एक फॅमिली आहे क्रॅस्युलेसी, कॅक्टस सारखीच दिसणारी, आणि त्या फॅमिलीवरून ह्याचं क्रॅस्युलेशियन नाव आहे. आणि ऍसिड मेटाबॉलिझम म्हणजे एक विविक्षित प्रकारचे ऍसिड त्याच्यामध्ये या वनस्पतींमध्ये तयार होतं. त्या कॅक्टस कुळातल्या वनस्पती काय करतात, पर्णरंध्र त्यांना ओपन करायचे असतात पण पाणी जाऊ द्यायचं नसतं, त्यामुळे ते रात्री ही पर्णरंध्र ओपन करतात, त्याच्या स्टोमॅटा ओपन करतात आणि त्या ओपन पर्णरंध्राद्वारे रात्री CO2 घेऊन ठेवतात आणि तो एका प्रकारच्या ऍसिड मध्ये साठवून ठेवतात. आणि ऍसिड मध्ये साठवून ठेवला की ते ऍसिड त्या झाडामध्ये सकाळपर्यंत, रात्री CO2 घेत आहेत, सकाळपर्यंत ते ऍसिड अॅक्युम्युलेट होत गेलेले. सकाळ झाली रे झाली की तुम्हाला रात्री पाणी उपलब्ध आहे, साठवलेलं पाणी आहे, आता CO2 मिळते, पण लाईट नाहीये, फोटोसिंथेसिस करायला प्रकाश नाहीये. मग सकाळपर्यंत हे सगळे ऍसिडमध्ये CO2 बाइंड करून ठेवायचा, ऍसिडमध्ये साठवून ठेवायचा. सकाळ झाली रे झाली की पर्णरंध्र बंद करायची, म्हणजे पाणी आहे ते बाहेर वाहून निघून जाणार नाही पर्णरंध्राद्वारे. आणि मग प्रकाश आता मिळाला की मग ते काय करतात, हे ऍसिडमध्ये स्टोअर केलेला CO2 हे ऍसिड परत ब्रेकडाऊन करतात आणि त्याच्यातून CO2 वेगळा काढतात आणि हा CO2 दिवसा फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे वापरतात. आणि यामुळे या ऍसिडमुळे विशेष करून याला कॅम किंवा क्रॅस्युलेशन ऍसिड मेटाबॉलिझम असं नाव आहे. आणि त्यामुळे त्यांच्या दोन्ही सोयी होतात. एक तर दिवसा पर्णरंध्र बंद ठेवल्यामुळं अतिरिक्त पाणी जात नाही आणि रात्री पर्णरंध्र ओपन केल्यामुळे त्यांना CO2 घेता येतो. तर अशी ही विविध प्रकारची सोय या प्रकारच्या वनस्पतींनी केलेली आहे. या प्रकारच्या वनस्पतींमध्ये काही खास खाद्य वनस्पती आहेत, भाज्या आहेत विशेषतः. आणि या भाज्यांची गंमत अशी होते, मी हेच नेहमी सांगतो की तुमच्या शेजारणीनं तुम्हाला सांगितलं किंवा शेजाऱ्यानं की याची भाजी आहे ती खा छान, तशी कमी आंबट आहे, तर तुम्ही नेमकी ती कधीही आणता हार्वेस्ट करून ह्याच्यावर त्याचा आंबटपणा ठरतो. तर रात्रभर त्याच्यात माचूळ सारख्या भाज्यांमध्ये रात्रभर ऍसिड त्याच्यात बिल्ड होत गेलं की सकाळी या भाज्या आंबट लागतात आणि दिवसभर हे ऍसिड वापरत वापरत त्याचा फोटोसिंथेसिसला CO2 वापरत गेला की रात्री या कमी आंबट लागतात. आणि असं त्याच्यामध्ये ऍसिड मेटाबॉलिझम किंवा ऍसिडचं जे डायनॅमिक्स आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटचा मुद्दा पंडित सर, 5 मिनिटं आहेत ना मला? हॅलो, 10-15 मिनिटं सुद्धा आहे. नाही, 5 मिनिटात आपण संपू, फार लोकांना बोर करायला नको. हो, नाही, प्रश्नोत्तर पण आहेत बरीच आपल्याला. आहेत. तर शेवटचा एक अत्यंत महत्वाचा वनस्पतींचं अडॅप्टेशन आहे की ज्याला डेसिकेशन टॉलरंट म्हणतात. आणि मी याच्यावर बोलतो थोडंसं कारण आम्ही स्वतः याचा अभ्यास करतो. तर डेसिकेशन टॉलरंट ही अशी एक प्रक्रिया, आतापर्यंत मी वनस्पती ज्या सांगितल्या कॅक्टस कुळातल्या, ज्या ड्रॉट टॉलरंट होत्या, म्हणजे ड्रॉट आहे, दुष्काळ आहे, त्याला टिकून राहतील असं त्यांची पद्धत होती. पण एका लेवल नंतर वनस्पती खूप ड्रॉट वाढत गेला की त्या मरून जातात, त्या काही टिकू शकत नाहीत. पण काही वनस्पतींनी या मरण्याला एक शॉर्टकट शोधलेला आहे आणि तो शॉर्टकट म्हणजे डेसिकेशन टॉलरन्स. तर डेसिकेशन टॉलरन्स हा शॉर्टकट कसा आहे, तर या वनस्पती आपलं मेटाबॉलिझमचं रेट, त्यांची जी चयापचय प्रक्रिया आहे, हा मेटाबॉलिझमचा रेट 10% म्हणजे 100 ऍक्टिव्हिटी चालत असतील, 100 युनिट मेटाबॉलिझम असेल तर ते 10 युनिट पर्यंत आणून ठेवतात आणि त्या प्रक्रियेत जेवढं पाणी उपलब्ध असेल त्याच्यावर आपलं चालवत राहतात पुढचा फेवरेबल सीझन येईपर्यंत.
कधी कधी या वनस्पती, काही त्याच्यातल्या वनस्पती या त्यातलं क्लोरोफिल आहे, हरितद्रव्य तेही मोडून ठेवतात. म्हणजे तुम्हाला जर ऑफ सीझन असेल किंवा लॉकडाऊन असेल, तुमची इंडस्ट्रीतले सगळे भाग सुटे करून निवांत झोपून राहायचं, तसं केल्यासारखं या वनस्पती क्लोरोफिलही ब्रेकडाऊन करून सगळं मेटाबॉलिझम इतकं कमी आणून ठेवतात. तर त्यांना डेसिकेशन टॉलरंट म्हणतात. आणि पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल सह्याद्रीमध्ये असणारी गवत हा विशेष माझ्या स्वतःच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे, की ज्याच्यामध्ये ट्रायपोगॉन नावाचं गवत आहे. आमची स्टुडंट आहे आता कदाचित या लेक्चरमध्ये असेल, जी ट्रायपोगॉनवर काम करते, अनुष्का. तर त्या ट्रायपोगॉन मध्ये हे वाळलेले तुम्हाला जे दिसतात ड्राय, त्यातल्या काही पाती असतात गवताची, ही पुढचा पावसाळा आल्या आल्या, पहिला पाऊस पडल्या पडल्या पुन्हा तशीच्या तशी हिरवीगार होतात. कारण आपल्याला वाटत असतं ती मेलेली आहेत, पण ती मेलेली नसून त्यांनी मेटाबॉलिझम इतकं कमी आणलेलं असतं, तरी ती जिवंत असतात. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी. ह्याला ड्राय बट डोंट डाय स्ट्रॅटेजी म्हणतात. यू ड्राय बट यू डोंट डाय. त्यामुळं पुढच्या पावसाळ्यात पहिला पाऊस आला की त्यातली काही पाती पुन्हा हिरवीगार होतात. तर ह्याला एक नेहमी मी उदाहरण सांगतो, की थ्री इडियट्स मध्ये एक गाणं आहे, गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, गिव्ह मी अनदर चान्स, आय वॉन्ट टू ग्रो अप वन्स अगेन. तर यांना ह्याच गोष्टींची गरज असते. पावसाळ्यातलं पहिला शॉवर आणि सनशाईन, अँड देन दे जस्ट गेट बॅक टू देअर लाईफ. आणि अशी वेगळी खूप स्ट्रॅटेजी आहे. आपल्याकडं नाही, पण त्याच्या पलीकडं या स्ट्रॅटेजीमध्ये आणखीनही अडॅप्टेशन दक्षिण आफ्रिकेतल्या कलाहरी आणि नामिबिया आणि या सगळ्या वाळवंटात मिळणाऱ्या झायरोफायटा सारख्या वनस्पती आहेत. या वनस्पतींनी केलेली आहेत. आणि इतके अडॅप्टेशन्स आहेत, की या वनस्पतीला तुम्ही याच्यातल्या काही बघू शकत असाल, ॲलो सारख्या वनस्पती आहेत, की यांना फक्त वर्षभरात 20 मिनिटं पाऊस मिळतो. आणि या 20 मिनिटं पाऊस, बाकीचे 364 दिवस, 23 तास, 40 मिनिटं एक थेंब सुद्धा पाण्याचा नाही. तर या काळातही या वनस्पती या 20 मिनिटात आहेत, मिळेल तेवढा पाणी घेऊन ठेवतात. आणि त्यांचं जे फ्लॉवरिंग फ्रुटिंग झालं की परत वर्षभर टिकून राहू शकतात. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात रिस्की काय आहे, तुम्ही बिया तयार केल्या आणि टाकल्या, तर बिया एवढ्या सगळ्या जो ड्राय कालखंड आहे वाळवंटातला, तो त्याच्यामध्ये टिकून राहतीलच अशी खात्री नाही. त्यामुळं आपणच टिकून राहणे, आपली पुढची पिढी टिकून राहील का नाही हे नक्की माहित नाही. तेव्हा आपणच टिकून राहण्याचा प्रयत्न करणे, अशी स्ट्रॅटेजी यांनी अवलंबलेली आहे. मी मगाशी म्हणलं की झाडं मरतात काय, याचं उदाहरण सांगता सांगता मी तुम्हाला सांगितलं होतं, की हा जो कॉलम आहे, वॉटर कॉलम, हा बंद पडला, म्हणजे तो ब्रेक आला आणि त्याच्यामध्ये खूप एअर बबल तयार झाले, की झाडं मरतात. तर ह्याच्यामध्ये या वनस्पती हे वृक्ष आहेत. आणि याला वृक्षाला वेगळी टर्मिनॉलॉजी आम्ही वापरतो, ते म्हणजे स्युडो ट्रीज. स्युडो ट्रीज म्हणजे खोटे वृक्ष. हे वृक्ष तर आहेत, पण त्याचा वरचा जो 10% भाग आहे, हाच फक्त जिवंत आहे आणि खालचा भाग सगळा मेलेला आहे. कारण त्यांना खाली मेलेलं असलं तरी चालू शकतं, कारण त्यांना एनिवे पाणीच नाहीये, तेव्हा जमिनीतून पाणी घ्यायचं नाहीच आहे. जे पाणी हवेतून मिळणार आहे, ज्या 20 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 2 दिवस पाऊस पडेल त्यातून, तेव्हा कंडक्शनची त्यांना गरज नाही. आणि स्वतःच मेलेला आहे खालचा 90% भाग त्या झाडाचा, आणि वरचा 20% भाग, फक्त 15% भाग त्याचा जिवंत आहे. म्हणजे काय म्हणतात, आपल्यालाच खांदा दिल्यासारखं, आपल्याच अस्तित्वाला खांदा दिल्यासारखं, असं काहीतरी ललित बोलावं वाटतंय मला, पण मी बोलत नाही. तर तसं चित्र याच्या या झेरोफायटा सारख्या वनस्पतींमध्ये दिसतं. डेसिकेशन टॉलरंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी. आणि ह्याचा लोक आता अभ्यास असा करत आहेत, की या वनस्पतींमध्ये असलेली जीन्स जी आहेत, ते आपल्या क्रॉप प्लांट्समध्ये जर आपण घालू शकलो, तर फायदा असा होईल की आपल्याकडे पेरिनियल क्रॉप्स तयार होतील. की ती गव्हाला जर समजा तुम्ही गव्हासारखं पीक आहे, 3 महिने पाणी दिलं आणि एकदा गव्हाच्या ओंब्या काढून घेतल्या आणि नंतर वर्षभर त्याकडे डुंकूनही बघितलं नाही, तर तो वाळून जाणार आहे. पण झेरोफायटाचे काही जीन्स किंवा डेसिकेशन टॉलरन्सचे जीन त्याच्यात घातले, तर तो गहू टिकून राहील आणि पुढचा पावसाळ्यात परत पाऊस पडला की त्याच गव्हावर आपल्याला ओंब्या येऊ शकतील. म्हणजे किती खर्च त्याच्यातून इन्व्हेस्टमेंट माणसाची वाचू शकेल, या दृष्टीनेही लोक विशेष प्रयत्न करत आहेत. तर हा एक फार महत्वाचं झेरोफायटिक वनस्पतींचं अडॅप्टेशन होतं. त्याच्यात आपण त्याच्याने आपला विषय आजचा संपवूया. तर मी अतिरिक्त पाणी, त्याच्यासाठी असलेली अनुकूलनं याच्यापासून सुरुवात केली. आणि मग सीझनॅलिटी, की सीझनल वॉटर अवेलेबिलिटी आहे, त्याला काय मार्ग वनस्पतींनी शोधले. आणि पाणी जसं कमी होत जातं, तसं एक्स्ट्रीम कंडिशन्स वाढत जातात,
तसे ते एक्स्ट्रीम कंडिशन्सला कशी अडॅप्टेशन्स आहेत ती समजून घ्यायचा प्रयत्न केला. 1च तास असल्यामुळे मी फार थोडी आणि लिमिटेड उदाहरणं घेतली. पण अर्थात एक आवाका या विषयाचा लक्षात तुमच्या आणून देणे एवढाच माझा याच्यातला प्रयत्न होता. अ, मी आभार मानतो संचालक आघारकर संशोधन संस्था, जीविधा आणि डॉक्टर अपर्णा वाटवे यांचे आणि अर्थात तुमच्या सगळ्यांचे. तुमच्या सगळ्यांनी 1 तास 60 पार्टिसिपंटनी माझ्यासाठी काढणं आणि माझं व्याख्यान ऐकणं ही माझ्यासाठी फारच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू डॉक्टर मंदार. खूपच छान पद्धतीने माहिती दिलीत आम्हाला. लोकांकडे वळण्याच्या आधी आपण एक फॉर्मल हे करूया की मंदार दातारचे आभार मानूया सगळ्यांतर्फे. तर जीविधा जिओ क्लब आणखी तुम्हा सर्वांतर्फे मी आभार मानतो. कारण एक खूप वैचारिक मेजवानी आपल्याला या व्याख्यानातून मिळाली. थोडीशी एक ग्लिम्सेस असल्यासारखं झालं. एक परत उत्सुकता की अजून आपल्याला जास्त माहिती मिळायला पाहिजे आणि मला वाटतं की या व्याख्यानाचं यशच हे आहे की आपल्याला म्हणतंय की बोर नाही झालं, पण तुम्हाला अजून माहिती पाहिजे होती. सो थँक्यू व्हेरी मच. आपल्याला याच्यातनं वेगवेगळ्या ठिकाणची प्लॅन्स ही त्यांची अनुकूलन कशी करतात याबद्दल माहिती मिळाली. तर त्याबद्दल आपण सरांचे आभार मानूया. उद्याच्या विषयाकडे वळताना की उद्या संध्याकाळी परत 6:30 वाजता लेक्चर असणार आहे आपलं. आणखी डॉक्टर आरती देशपांडे मुखर्जी ह्या उद्या संध्याकाळी आपल्याला शंख शिंपले आणि पाणी या विषयावरती सांगणार आहेत. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः अपृष्ठवंशीय हे प्राणी आहेत, मृदुकाय, ज्याला इन्व्हर्टिब्रेट मॉलिक्युल्स म्हणतात. तर त्या प्राण्यांसाठी परत आजच्या सारखंच एक काही वेगळं अडॉप्टेशन्स असतात. आणखी त्याबद्दलची माहिती आपल्याला उद्या संध्याकाळच्या व्याख्यानात मिळणार आहे. तर संध्याकाळी 6:30 वाजता सगळ्यांनी या व्याख्यानात नक्की जॉईन व्हा. त्याच्याबद्दलची लिंक मी टाकतोच आहे. परत एकदा सगळ्यांना विनंती की जे ग्रुपवर नाही आहेत त्यांनी मला परत एकदा मेसेज टाका, मी त्यांना याच्याबद्दलची लिंक पाठवीन. जीविदाच्या कार्यक्रमाबद्दल की मी कालही सांगितलं होतं तसं की आता आपले कट्टा चालू होतो आहे 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी. ऑनलाईन असतील कदाचित आता, पण काही दिवसातच आता आपली परिस्थिती दिसते की ते पूर्वीसारखे फिजिकल पण आपल्याला घेता येतात. पण आपल्या इथे आता प्रीतम तुळशीबागवाले मॅडम पण आहेत, तर त्यांनी मला सांगितलं होतं की सहकार नगरचा जो कट्टा आहे तो आपल्याला फिजिकली पण घेता येतो. त्यामुळे तो कट्टा पण आपल्याला लवकरच फिजिकली चालू होईल. जीवितातर्फे आता एक ट्रिप ठरली आहे की ती आजच्या विषयाची, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त पाणी आहे आणखी तरी त्यांनी अडॉप्टेशन केलं याच्या मँग्रोव्हच्या साठी. आपण सुंदरबनला चाललेलो आहोत दिवाळीच्या सुट्टीमध्ये. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी 8 ते 13च्या या ट्रिपसाठी माझ्याकडे चौकशी करा. मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन. आता मी मंदारला आणखी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की प्रश्नोत्तरं जी असतील तर त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारा. मंदार त्याची उत्तरं देतील. सगळ्यांच्या आधी फक्त मंदार मलाच एक प्रश्न होता की आजच्या याच्यामध्ये की पहिला विषय जो झायलेम फ्लोएमचा झाला, तर ते वनस्पतींमध्ये नक्की त्यांच्या पोझिशन्स कुठे असतात, आणखीन त्यांची पुढे मागे म्हणजे किती आतपर्यंत त्या वनस्पतीमध्ये त्या झायलेम फ्लोएम असतात. आणि दुसरी गोष्ट एक राहिली की त्याच्यामध्ये आपण डेसिडियस फॉरेस्ट म्हणतो, तर तो एक आपला मुद्दा घ्यायचा राहिला, तर त्याबद्दल थोडंसं साल जे असतं ना, खोडाची साल जी असते त्या सालीच्या कडेला म्हणजे सालीमध्ये आतमध्ये फ्लोएम असते. तो अन्न वहन करणारा भाग असतो आणि ती लिव्हिंग टिश्यू आहे. आणि आतमध्ये झाडाच्या आतमध्ये जे खोड ज्याला आपण म्हणतो, काष्ठ ज्याला असं शब्द आहे मराठीत चांगला, तो म्हणजे त्याची झायलेम असते. आणि झायलेम ही बरेचदा डेड टिश्यू आहे, बरेचदा नाही डेड टिश्यूच आहे, ते फक्त कंडक्ट करायचं काम करतात. आणि फ्लोएम लिव्हिंग टिश्यू आहे आणि त्याच्यामध्ये कॅनबियम असतं. कॅनबियम नावाची एक टिश्यू आहे की जी दरवर्षी आतमधल्या बाजूला झायलेम आणि बाहेरच्या बाजूला फ्लोएम तयार करते. त्यामुळं टेम्परेट रिजन मध्ये आपल्याला अॅन्युअल रिंग्स आणि आपल्याकडे ग्रोथ रिंग्स याच्या या फ्लोएममुळे दिसू शकतात. आणि डेसिडियस फॉरेस्ट सर म्हणले तसं डेसिडियस झाडं ही ह्या ट्रान्सपिरेशन प्रक्रियेद्वारे, मी मगाशी बाष्पोत्सर्जन म्हणलं, त्या प्रक्रियेद्वारे अतिरिक्त पाणी जे बाहेर टाकलं जातं ते पाणी टाळण्यासाठी टाकलंच जाऊ नये म्हणून आपली पानं एका सीझन मध्ये गाळतात. त्याला सगळ्याला डेसिडियस ट्रीज किंवा पानगळी वृक्ष असं म्हणतात. मंदार सर, मी विचारू का? हा सर प्लीज. नाही, हे बेसिकली अतिशय उत्कृष्ट झालं भाषण. आणि आम्ही जिओलॉजी मध्ये असं म्हणतो की व्हेजिटेशन इज द बेस्ट इंडिकेटर ऑफ रॉक एन्व्हायरमेंट. वा. त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती मला मिळाली. एस्पेशली
की लॅटराईट वरती जी पॉन्ड्स आणि पूल्स तयार होतात लॅटराईट मध्ये किंवा हा लॅटराईट जनरल लॅटरायटिक सर्फेस कोकणामधला, हा त्यातल्या वनस्पतीविषयी आम्हाला खूपच म्हणजे आश्चर्य वाटतं. अशी त्याच्याबद्दल तुम्ही काही थोडक्यात सांगू शकाल का? सर आम्ही आता धन्यवाद. आणि तुम्ही सर एक पूर्ण तासभर माझं लेक्चर ऐकलं, ती माझ्यासाठी खूप महत्वाची आणि अरे आनंदाची गोष्ट आहे. अरे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. हा आम्ही सध्या ऍक्च्युली लॅटरायटिक पूल्सचा खूप अभ्यास करतोय, लॅटरायटिक पूलच्या व्हेजिटेशनचा आणि ओके. त्याच्या वॉटर केमिस्ट्रीचा. माझी एक स्टुडंट आहे पीएचडीची, अबोली कुलकर्णी म्हणून. तिचा टॉपिकच अभ्यासाचाच हा विषय. आणि आमच्या असं लक्षात येत आहे की या पूल्सचे जे नायट्रेट, फॉस्फेट आणि सगळे न्यूट्रिएंट्स आहेत ना, हे हाय अल्टिट्यूडचे वेगळे आहेत आणि लो अल्टिट्यूडचे वेगळे आहेत आणि परत बसाल्ट मेसाचे वेगळे आहेत. आणि ते मग ठरवतात कुठले न्यूट्रिएंट तिथं आहेत तर कुठल्या वनस्पती वाढू शकतील. तर अशा स्वरूपाचं आहे. मी कधीतरी सर आपण प्रत्यक्ष भेटला तुम्हाला त्या विषयी सांगेन सविस्तर नक्की की नक्की. कारण मला प्रेडिक्शन. हा आम्ही काय करतोय, प्रेडिक्शनचा थोडा अभ्यास करतो. म्हणजे प्रेडिक्शनची मॉडेलिंग असं आहे की तुम्ही 10 पूल्समध्ये कुठल्या वनस्पती आहेत आणि त्याची केमिस्ट्री तुम्हाला नीट माहिती आहे. ही जर हे जर एकमेकाशी कोरिलेट केलं तर 11व्या पूलचं तुम्हाला प्रेडिक्ट करता आलं पाहिजे की ही अच्छा. वनस्पती असेल तर असे मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, त्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतील किंवा असे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील तर अशी वनस्पती असेल. अशा स्वरूपाचं प्रेडिक्ट करता आलं तर प्रोबॅबली कॉन्झर्वेशन या महत्वाच्या हॅबिटॅटसाठी काहीतरी, कारण प्रत्येक हे वेगळं आहे की आपण असं म्हणतो की हा प्लॅटू गेला विमानतळाला, तर विमानतळाचं रिसेंट उदाहरण म्हणून मी घेतलं. तर दुसरं आहे, असं काही नाहीये. एव्हरीथिंग इज डिफरंट, एव्हरीथिंग इज युनिक. ते सांगायचा प्रयत्न आहे. आमच्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की देवगड विजयदुर्ग बाजूला जो लॅटरायटिक सर्फेस आहे त्याच्यावरची वनस्पती आणि दापोली वगैरे या बाजूला जो लॅटरायटिक सर्फेस आहे त्याच्या वनस्पतीमध्ये फरक आहे. आणि कदाचित तो दॅट इज ड्यू टू दी काय म्हणतात मिनरल कॉन्सन्ट्रेशन आत आहे किंवा बरोबर बरोबर फेरस आणि अगदीच. फेरिक ऑक्साईड वगैरे जो आहे कदाचित त्याचा बरोबर परिणाम माहित नाही, ते अर्थात आम्हाला माहित नाही एवढं. बरोबर आहे. पण आणि मग असं आम्ही रिजनल आहे व्हेरिएशन व्हेरिएशन आहे. आणि मग आम्ही सर काय करतो, याला प्लांट न बघता प्लांट ग्रुप म्हणजे ग्रॅमिनोइड्स, गवतं कशी वाढतायत, म्हणजे गवत कुठलं का असे ना, गवतं कशी रिस्पॉन्ड करतात किंवा लेग्युम्स ज्या नायट्रोजन स्वतः फिक्स करतात त्या वनस्पती कसं रिस्पॉन्ड करतात, असं ग्रुप वाईज बघतो. म्हणजे इकॉलॉजिकली बघतो, टॅक्सॉनॉमिकली बघण्यापेक्षा. आणि सर हे क्लिफचं तुम्ही म्हणलात ना, क्लिफचं आता चालूच आहे आमचं. एका स्मृती म्हणून स्टुडंट आहे, ती क्लिफचं प्लांट्सच बघते. तर मायक्रो हॅबिटॅट म्हणजे ते क्रिवायसेस, फिशर्स आणि त्याची मॉर्फॉलॉजी बदलली की स्पीसीज बदलतात, असं होतंय. म्हणजे लॅटरायटिक क्लिप्स म्हटलंय तुम्ही? या बसाल्टिक, बसाल्टिक क्लिप्स आपल्या सगळ्या घाटांमधल्या. बेसाल्टिक. अच्छा. लॅटराइट वरती असं दिसत नाही ना फार, कारण नाही त्याच्यामध्ये लॅटराइट क्रिडायसिस ती आणि सॉइल थोडी होल्ड करणारी मायक्रो हॅबिटॅट आहे ना, त्यामुळे मग त्याच्यात. आणि क्लिफवर काही सॉइल राहत नाही, न्यूट्रिएंट जे असतात ती पाण्यावर जातात वाहून आणि काहीच म्हणजे अगदी चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट. आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे गुरुत्वाकर्षण हे आपल्या बाकीच्या सगळ्या टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये झाडांना होल्ड करून ठेवतं, क्लिफमध्ये ते नेमकं उलटं त्याचं काम करतं. ह्याच्यात ती कशी टिकून राहतात हे फार चॅलेंजिंग आहे समजून घेणं. आणि आमचे सगळे ग्लोबल एक्सपर्ट सर काय म्हणतात की वेस्टर्न घाट इज द बिगेस्ट क्लिफ इकोसिस्टम इन द वर्ल्ड. आणि आम्हाला बॉटनिस्टला माहित नाही, असं झालंय. ओके. एक शेवटचा भाग सांगतो आणि थांबतो की प्लीज. लोकल माणसं जी माहिती सांगतात तिथली, विशेष करून आता किनाऱ्यावरती आम्ही खूप संशोधन केल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की पूर्वीच्या काळी ही लॅटरायटिक क्लिफ जर किनाऱ्यावर असेल तर त्याच्यात खालच्या बाजूला म्हणजे हाय टाईडच्या जवळ जी वनस्पती उगवलेली दिसते क्लिफवरती खालच्या बाजूला, आता ती कदाचित माहित नाही पण ती थोडी वर सरकते. अँड दॅट इज बिकॉज ऑफ दी रायझिंग सी लेव्हल. म्हणजे सी लेव्हल राईजचा तो एक इंडिकेटर आहे. कारण ती खालच्या बाजूला खालच्या पट्ट्यामध्ये म्हणजे अगदी हाय टाईडच्या जवळ जी वनस्पती वाढते, आता ते तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल, ती हळूहळू वर शिफ्ट होते. हे लोकल लोकांचं ऑब्झर्वेशन आहे, लोकल लोकांचं. याचा अभ्यास केला पाहिजे सर, अगदीच खरं. कारण आम्ही तो केला नाही, कारण आम्हाला त्यातलं काही माहित नाही, म्हणजे वनस्पती समजत नसल्यामुळे. पण हे त्यांनी एक ऑब्झर्वेशन मांडलं असं. ओके. आणि हे वेळणेश्वर हे जे गाव आहे त्या ठिकाणचं हे ऑब्झर्वेशन आहे.
ओके. बर हा, बर बर बर. गुहागर. अच्छा. इंटरेस्टिंग. आणि त्या लोकांना जास्ती आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. रोजचा त्यांचा हे आहे ना, संबंध येतो त्यांचा. हा. जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखे. आपल्याला काही तसं एवढं नाही. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके सर. म्हणतात चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आहे, जितेंद्र क्षीरसागरांनी विचारलाय की काही हम्म. झाडात खोडात मोठ्या ढोल्या आणि पोकळ्या असतात, तर तरी ती झाडं जिवंत कशी राहतात? मी म्हणलं तसं झायलेम आहे ना, जलवाहिनी तशी डेड टिश्यू आहे आणि तिचं पाणी वाहते ती, पण खूप भाग हा सपोर्टसाठी म्हणून त्या झाडाला वापरला गेला जातो. आणि बाहेरची साल असते तेवढा जिवंत भाग आहे. त्या मध्ये एखादी ढोली तयार झाली डेड टिश्यू मध्ये आणि थोडीशी झायलेम त्याच्या कडेला शिल्लक राहिली पाणी वाहणारी, आणि साल त्या वनस्पतीला आहे, तर ती वनस्पती जिवंत राहायला काहीच प्रॉब्लेम नाही. तो वृक्ष. सर मला एक विचारायचं होतं की 2 प्रश्न आहेत माझे, की एक हा. स्पॅथोरियामध्ये आपण म्हणतो की ते पिचकारीची फुलं, त्याच्यात लिटरली खूप पाणी उडतं त्याच्यातून. हा तर हा तो काय प्रकार आहे? आणि दुसरं असं की एक मध्ये व्हॉट्सअपवर व्हिडिओ येत होता की आफ्रिकेत का कुठेतरी अशी झाडं आहेत की मग पाण्याची हे प्रोव्हाइड करतात, म्हणजे त्याचं बार्क ते कट करत होती लोक आणि हो हो त्याच्यातून हो. लिटरली असं खूप पाणी बाहेर येत होतं नळासारखं. तर आणि मग ते कसं काय ती झाडं जिवंत राहतात, आणि स्पॅथोडियाचं काय आहे नक्की हे? स्पॅथोडियात बेसिकली पॉलिनेशन साठी म्हणून ते पाणी असतं, पॉलिनेटर साठी, जे मूळ जे प्रदेश आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे ऐनासारखी काही झाडं आहेत दक्षिण भारतीय जंगलात, की ज्यांना खाच एका ठराविक साईजचा वृक्ष ठराविक प्रकारची खाच मारली तर त्याच्यातून पाणी बाहेर येतं. आपल्याकडे उक्षी नावाचा, मी गोव्यात काम करायचो, उक्षी नावाची वेल आहे, त्याच्यातून पाणी मिळतं. केन्स मधून लोक पाणी मिळवतात. तर ते साठलेलं जे झायलेमध्ये पाणी असतं ते झाड मोठं असतं, त्यामुळे पुरेसं पाणी त्याच्यातून येतं. आणि अगदीच हे खरं आहे, म्हणजे ते खोटं नाही आहे की व्हॉट्सअप म्हणून त्याला दुर्लक्षित करण्यासारखं नाहीये, की खाच मारल्यावर अगदी फवारा आल्यासारखं पाणी त्याच्यातून येतं. आणि दक्षिण आफ्रिकेत बाओबाब सारखे वृक्ष तर काही एक टँकर भरेल एवढं पाणी 2-3 वृक्षात मिळतं म्हणे, असं एवढं पाणी त्यांच्याकडे आहे. ओके, थँक्यू सर. येस येस, थँक्यू मॅडम. मी डॉक्टर खरे बोलतेय. सांगितलं स्पॅथोडियाचं पॉलिनेशनसाठी ते पाणी असतं पिचकारीचं, पण स्पॅथोडियाची फुलं पण इतकी अट्रॅक्टिव्ह असतात आणि तिथे म्हणजे बॅट्स आणि इतर हे इतके येतात पक्षी. पाण्यामुळे पॉलिनेशन होतं का? नाही, ड्रिंक म्हणून फक्त ह्याच्यासाठी, बाकी काही नाही. अच्छा. आपल्याकडे नेक्टर कसा असतो ना, की यांना रंगत, हा तसंच आहे ते. अच्छा सर, आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे की आपल्या नदीच्या याच्यावरती पृष्ठभागावरती खूप जलपर्णी अशी पूर्णपणे पसरलेली दिसते. मुळा नदीच्या याच्यावरनं आपण कुठल्या ब्रिजवरनं चाललो की पुष्कळ ठिकाणी जलपर्णी पसरलेली दिसते. आपल्याला हे करता येत नाही का, इतकी ती पसरू नये, ते प्रमाणाबाहेर वाढू नये, काही करता येत नाही का? त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे हे युट्रॉफिकेशन खूप होतं ना या सिस्टीमचं. सगळं सिवेज वॉटर त्याच्यामध्ये जातं. आणि आपण आता साबण रोज वापरतो ना, ते साबणाचं पाणी जर नदीत केलं तर फॉस्फेट नायट्रेट्स खूप वाढतात, आणि मग ते फॉस्फेट नायट्रेट्स वाढले की या वनस्पतींना एकदम पोषक वातावरण तयार होतं. मग त्या अशा जलपर्णीसारख्या सहज वाढू शकतात. त्या पाणी स्वच्छ राहिलं तर ते येणार नाही, पण पाण्यात हे आपल्या साबणाच्या सिवेज वॉटर मधली जास्तीची मिनरल्स गेली ना की हे होतच राहणार. ते पाणी दूषित झाल्यामुळे झालेलं. म्हणजे दूषित म्हणजे आपल्यासाठी आपण म्हणतो दूषित आहे, पण आता वनस्पतीच्या दृष्टिकोनातून समजा त्याच्या बघितलं तर त्याच्यात जास्ती त्यांच्यासाठी गरजेचं असलेल्या नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, नायट्रोजन नाही, सल्फेट फॉस्फेट्स तरी आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. आणखी म्हणजे माझी चुकून राहिली ती ऐकता, काहीतरी लक्ष नाही राहिलं की तुम्ही मँग्रोव्हचं जेव्हा अडॅप्टेशन सांगितलं तेव्हा 3 गोष्टी सांगितल्या. एक तर बिया झाडावरतीच रुजतात, ही एक बरोबर आहे. त्याच्यावरती ह्याच्यावरती पानावरती ग्लँड्स असतात, ते एक सांगितलं. आणि ऑक्सिजन घेण्यासाठी, दलदलीतनं ऑक्सिजन घेण्यासाठी काहीतरी सांगितलं, जे मुळं जमिनीवर येतात. मुळं जमिनीवर येतात, जमिनीच्या वर येतात. त्याला न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात. म्हणजे ते उलट्या यू शेपची येतात तीच का? बरोबर. उलट्या यू शेपची नाही, न्यूमॅटोफोर्स नाही, पेन्सिल रूट सारखी येतात. अच्छा.
अरुणा मॅडम बोलताय ना तुम्ही? हो हो हो. ओके ओके. हा, हे नाव बहुतेक नातीच आहे तुमच्या, तेव्हा मला कळेना. हो, हो. रोल नंबर 39. माझ्या नातवाचं आहे हा. आदित्य. मी तेच आता लॉग इन करताना नाव बदलून मगच पुढे आलो. हल्ली सगळी मुलंच वापरतात लॅपटॉप. थँक्यू सर. येस येस. ओके मॅडम, थँक्यू. इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर होतं. खूप छान. ओके नमस्कार, ओके. मी संजय जगताप बोलतोय. हा बोला. नमस्कार, बोला. तर मला एक असा प्रश्न होता की हे अडॅप्टेशन मध्ये तुम्ही हा जे सांगितलं, हा झाडांना तर लोकोमोशन नाही. हा आता ग्लोबल वॉर्मिंग मध्ये मी माझ्या वाचनात आलं होतं की ह्युमन बिईंग ऍज वेल एज प्राणी वगैरे हे टेम्परेचर वाढलं तर थंड प्रदेशाकडे मूव्ह होतील. म्हणजे उदाहरणार्थ भारत जर घेतला तर मध्य प्रदेशातनं ते हिमालयाच्या कडेच्या म्हणजे हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडकडे जाऊ शकतील वगैरे, असं साधारण त्याचं लेखामध्ये होतं. आता बरोबर. झाडांना हा. तर लोकोमोशन नाही, मग झाडांचं काय होईल? म्हणजे झाडांचा बियाचा प्रसार इतका लांबपर्यंत होऊ शकतो का? किंवा काय म्हणजे काय, कारण हे सगळं शॉर्ट पिरियड मध्ये होणार आहे कंपॅरेटिव्हली. म्हणजे जे बरोबर बरोबर इव्होल्युशन साठी जो पिरियड असतो त्याच्यापेक्षा खूप कमी वेळात हे गोष्टी घडणार आहेत. बरोबर आहे. बरोबर. काय होईल तुम्हाला सांगतो. कॉम्पोजिशन आहे ना आपल्याकडचं, म्हणजे आता कशा 25 प्रकारच्या वनस्पती आहेत, प्रत्येकाचे एकाचे 10, एकाचे 5 असे इंडिव्हिज्युअल असतील समजा हायपोथेटिकली. तर जे ग्लोबल वॉर्मिंग जास्ती टेम्परेचरला सर्व्हाइव्ह होऊ शकतील अशाच वनस्पती फक्त टिकून राहतील, आणि त्याच्यामध्ये ग्रासेस डॉमिनंट असतील, आणि ग्रासेस बऱ्यापैकी टिकून राहतील. म्हणजे तुम्ही इथं ग्लोबल वॉर्मिंग झालं आणि सगळे बहुतेक प्राणी मिणी सगळे तिकडे निघून गेले, आणि खरंच ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट तुम्ही 1000 वर्षांनी बघितलं, त्या भागात सगळी या C4 गवतांची गवताळपूर्ण असतील. बर बर बर. हा, म्हणजे आणि जरा म्हणजे हा वनस्पती असतील, फक्त त्यांचं हा टाईप किंवा हे बदलेल. त्यांचं हा टाईप आणि हे बदलेल, कारण ते मग कसं ती ती आम्ही काय म्हणतो, निश एखादी ओपन झाली ना, एखादी जागा, तुम्हाला कसे पथारीवाले एखादं बसायचा बंद आला तर तिथे जागा ऑक्युपाय करतात, तसं त्या जागा ऑक्युपाय करायला वनस्पती टिपलेल्याच असतात, आणि ज्यांच्यामध्ये जे गुण असतात किंवा जास्ती वातावरणात जास्ती CO2 वाढतोय, जास्ती टेम्परेचर आहे, असे ग्रासेस सहज ती जागा परत कॉलनाइज करू शकतील, असा एक अंदाज लोक अभ्यासक बांधतात. बरं, ओके, थँक्स. एक चांगला प्रश्न आहे. ड्यू टू हेवी रेनफॉल क्रॉप सबमर्ज, कॅन न्यू व्हरायटीज ऑफ क्रॉप्स टॉलरेट सच कंडिशन? ह्याच्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग रिसर्च मध्यंतरी मी वाचला. भाताच्या शेतामध्ये जेव्हा भात म्हणजे जेव्हा एखादी वनस्पती आहे की जी बुडलेली आहे पाण्यामध्ये, थोडा भाग आणि बाकीचा भाग वर आहे, आणि त्या वरच्या पृष्ठभागावरच्या भागांना, पानांना आणि तिथं फुलं फळं त्यांना येणार आहेत, भाताचंच उदाहरण म्हणजे आपल्या तांदळाचं, आणि ती पूर्ण बुडली तर वनस्पती कशा रिस्पॉन्ड करतात, म्हणजे नॅचरली बघण्यापेक्षा लोकांनी लॅबोरेटरीमध्ये असा अभ्यास करून बघितला, आणि मग त्या वनस्पती काही करून, खूप प्रयत्न करून, एनर्जी वापरून, स्वतः साठवलेली सगळी शक्ती किंवा जास्ती हे करून त्या पृष्ठभागाच्या वर यायला बघतात, आणि मग त्याच्यामध्ये ती एनर्जी ऍट वन पॉइंट ऑफ टाइम तुमची पूर्ण कमी पडून जाते आणि वनस्पती मरून जातात. पण त्यांना म्हणे जपानमध्ये अशी एक राईसची व्हरायटी आहे, ती सापडलेली आहे, की त्या वनस्पती एकदा त्या सबमर्ज झाल्या की बाकीच्यांसारखे जीवाच्या आकांतानं वर यायचा प्रयत्न न करता सगळं परत मेटाबॉलिझम कमी करत राहतात, कारण सबमर्जन्स म्हणजे पाण्याने इनंडेशन होणे इज नॉट गोइंग टू बी कंटिन्युअस फिनॉमिना, ते कधीतरी डाऊन होणारच आहे. तेवढ्या काळ मग ते सगळं मेटाबॉलिझम कमी करून शांत बसतात, आणि कधीतरी हे परत पाणी खाली आलं की देन दे स्टार्ट ग्रोईंग. असं एक नवीन एका ज्याच्यामध्ये भाताच्या व्हरायटीमध्ये अभ्यास झाल्याचं मी मध्येच आता वाचलं होतं. सर, मला एक विचारायचा आहे प्रश्न. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार, मला बोला. एक आता भात बोललात म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की आम्ही भात काढल्यानंतर जेव्हा त्या भात खचरांमध्ये बघतो की गोरखमुंडी सारखी काही छोटी क्षुप ही भात काढल्यानंतर उगवतात, म्हणजे बरोबर. वर्षभर ती कुठे दिसत नाहीत भात खचरात उगवलेली, पण भात काढल्यानंतर तर ह्या बियांमध्ये अशी टिकायची शक्ती आहे का की पाण्यात बुडलं तरी ते बी कुजत नाही? ते काय बरोबर होतं बरोबर नक्की? बरोबर बरोबर. त्याच्या बिया पडतात आणि त्या पाण्यामध्ये प्रयोग करून बघा तुम्ही. पुढच्या वर्षी गोरखमुंडी काढायची बिया, आणि पावसाळ्या सुरुवातीला ते बाटलीत खाली घालून ठेवायच्या त्या गोरखमुंड्या, आणि ते 4 महिने पावसाळ्याचा काळ ते बाटलीत तसंच ठेवायचे ती गोरखमुंडी. परत 4 महिन्यांनी तुम्ही जेव्हा लावाल ते रुजेल. तर ती त्यांच्यात हे आहे. अच्छा, धन्यवाद हा सर. येस.
आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया, आणखी आजचं व्याख्यान संपूया. काही असेल तर विचारा. हॅलो सर. हॅलो. हा, नमस्कार, बोला. मला असं विचारायचंय सर की कोरफड ही कमी पाण्यामध्येच येणारी वनस्पती आहे. हा तर ही वनस्पती घरामध्ये काही घरांमध्ये टांगून ठेवली जाते. हा हा म्हणजे कुंडीमध्ये न लावता ती टांगून ठेवली जाते आणि ती कित्येक वर्ष तशीच राहते. हे कशामुळे होतं? टिकून राहू शकते ना ती त्या परिस्थितीत, त्यांना काही फरक पडत नाही, कारण हा, म्हणजे खूप वॉटर लॉस ते करत नाही, पाणी जात नाही त्याचं. आणि पाणी टिकवून धरून ठेवतात आणि त्यांचं फोटोसिंथेसिस, त्यांचं मेटाबॉलिझम करत राहतात ते. बरं. आणि दुसरा एक प्रश्न असा माझा होता की हा. ग्रामीण भागामध्ये मूठ मारणं झाडांवरती असा एक प्रकार म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष अंधश्रद्धेशी निगडीत असणारा हा भाग आहे. पण तुम्ही जे सुरुवातीला जे स्पष्टीकरण दिलं त्याचप्रमाणे ज्या पाणी वाहण्याच्या ज्या नलिका आहेत त्या नलिका बंद झाल्यामुळे एका दिवसात झाड वठू शकतं का तसं? एका दिवसात नाही होणार, पण ते स्लोली होईल. तुम्ही गर्डल केलं ना, अख्खी फ्लोएमची एक अख्खी रिंग काढून टाकली ना झाडाची, मग पूर्ण एक असं साल पूर्ण एका चक्रात काढायची अख्खी, मग एक अख्खा पूर्ण गोल काढायचा, तर वरून जाणारा ट्रान्सपोर्ट रूट्स कडे जाणारं अन्न बंद होतं, झाडं मरतात. असंही लोक असंही वापरतात की एक अख्खं गर्डल त्याचं काढलं तर असं होऊ शकतं. पण एका दिवसात मरणं म्हणजे जरा थोडंसं कारण की लोक म्हणतात की एका दिवसात असं झालं. नाही, कारण आपण जे आपल्या दृष्टीनं मरणे, डेथ ही जो ह्युमन कन्सेप्ट आहे ना, तसं झाडाच्या दृष्टीत नाहीच आहे. त्यांची एक पेशी शिल्लक राहिली ना आणि त्याला परत तुम्ही संधी दिली तर तिथून ते परत झाड तयार होऊ शकतं. तर आपल्यामध्ये कसं एक ऑर्गन फेल इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन, तसं वनस्पतींमध्ये आपण डेथ ही कन्सेप्ट कशी ह्युमन किंवा अॅनिमलला लावतो ना, तशी नाहीच आहे. त्यांची खूपच वेगळी आहे. आणि त्यांची, मी म्हणलं तसं, एका पेशीपर्यंत ती जोपर्यंत सस्टेन होते तोपर्यंत ते झाड जिवंत असंच म्हणावं लागेल, कारण तिथून ते परत रिट्रीव्ह होऊ शकतं. आणि आणखीन एक असं की आता मांढर देवीच्या इथे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या अंधश्रद्धेच्या ज्या घटना होत होत्या, त्या झाडांवरती खिळे ठोकायचे, एखादी चिठ्ठी लावायची, खिळे ठोकायचे, तर ते खिळे ठोकण्यामुळे सुद्धा झाड पूर्णपणे हे होऊ शकतं का, वटू शकतं का? नाही, फार नाही होत फरक. म्हणजे ठोकले नाही पाहिजेत हे अगदीच मान्य आहे, पण एक 4 खिळे ठोकून काही झाडांना तसा मोठा फरक पडणार नाही. ओके, थँक्यू सर. ओके मॅडम. सर एक प्रश्न विचारू का? सुरेश विचारा ना. हा, नमस्कार, बोला. जलपर्णीचा विषय झाला त्याला तुम्ही सांगितलं की ते सगळं साबणाचं पाणी वगैरे जे येतं त्याच्यामुळे त्याच्यात जे काय नायट्रोजन आणि फॉस्फेट असतं ते फॉस्फेट सल्फेट. म्हणजे मग असा विचार करता येईल का की जे दूषित पाणी आहे त्याच्यातलं त्या झाडांनी ते सगळं घेतात आणि त्या स्ट्रीमच्या पुढचं पाणी जास्त शुद्ध असतं का? नाही, तसं काही होत नाही, तसं काहीच होत नाही. ते वापरतात त्यातलं नायट्रेट फॉस्फेट. आणि कसं आहे, जलपर्णीला बरीच कारण आहेत, म्हणजे नुसतं नायट्रेट फॉस्फेट एक कारण नाही. जलपर्णी मुळात ज्या भागातून इंट्रोड्यूस झालेली आहे आपल्याकडं, त्या भागात वाहत्या पाण्यात, म्हणजे खळखळत्या पाण्यात होती, त्यामुळे त्यांची ही अॅक्युम्युलेशनच अशी स्टॅग्नंट वॉटरसाठी नाहीये इव्होल्युशन. त्या स्टॅग्नंट वॉटरला ते सहज वाढू शकतात. पाणी खूप वाहत असेल तर जलपर्णी टिकून राहू शकणार नाही. आणि प्लस त्याला काही नॅचरल एनिमीज, परदेशातून आलेली आपल्याकडे वनस्पती आहेत, तर त्याला काही नॅचरल एनिमीज नाही आहेत. प्लस मी म्हटलं तसं खालच्या ज्या एकदा सूर्यप्रकाश खालच्या थरापर्यंत पाण्यातल्या जाणं बंद झालं की तिथल्या वनस्पती मरायला लागतात, मग त्याच्यावर जगणारे कीटक मरायला लागतात आणि ती सिस्टीम पूर्ण हे होते, बिघडते. त्यामुळे हे सगळं चित्र आपल्या समोर दिसू शकतं. एक कारण मी फक्त त्या अनेक कारणांपैकी सांगितलं. पण पुढचं पाणी कमी दूषित होतं हे खरं आहे, पण ते पूर्णपणे शुद्ध स्वच्छ होतं असं काही भाग नाही. कारण आपल्या सीवेज मध्ये नुसते नायट्रेट फॉस्फेट नाहीत, अगणित गोष्टी, काही हेवी मेटल्स असू शकतात, काही असू शकतात. ती झाडं जस्ट पुढं फिल्टर आउट न करता पुढं पाठवू शकतात. मग ह्या वनस्पती नाश करण्यासाठीचं काही संशोधन आता चालू आहे का? चालू आहे. लोक काय करतात त्याच्यामध्ये. लोक काय प्रयत्न चालू आहेत त्याच्या संदर्भात. थँक्यू सर. येस सर. ओके. सो थँक्यू व्हेरी मच मंदार. परत एकदा आभार की खूप मोस्ट वेलकम. लेक्चर झालं, त्याचबरोबर तेवढाच इंटरेस्टिंग आपला प्रश्नोत्तराचा पण भाग झाला. सगळ्यांचे आभार की खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेत आणि एवढा वेळ सगळेजण होतात. रविवारच्या संध्याकाळच्या वेळेत सुद्धा सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने होते, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार. आपल्या व्याख्यानमालेत उद्या संध्याकाळी 6:30 वाजता भेटूया. सो आजचं व्याख्यान संपलं असं मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. गुड इव्हिनिंग. थँक्यू मंदार. थँक्यू.
थँक्यू थँक्यू थँक्यू